सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाचा विषय थोडक्यामध्ये आपणासमोर मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे. तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत जो भिक्खू आहे त्या भिक्खूंविषयी माझं जे आकलन आहे किंवा मला त्यांच्याविषयी काय वाटतं या दृष्टीनं थोडीशी मांडणी मी या ठिकाणी करणार आहे. तथागत बुद्ध यांच्याविषयी आपल्याला माहीत आहे की एका राजपुत्रानं घराचा त्याग केला, कडक तपश्चर्या करून 6 वर्ष खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर त्या 6 वर्षांच्या तपश्चर्येमध्ये शरीराला त्रास देण्यामुळे किंवा इतर अनेक प्रकारच्या विधी करून सुद्धा ते दुःखमुक्त झाले नाहीत. तेव्हा त्याने ते कायक्लेश सोडून देऊन पुन्हा एक नवा मार्ग त्यांनी अनुभवला, नव्या मार्गाचा शोध घेतला आणि ते दुःखमुक्त झाले, सम्यक संबुद्ध झाले. आणि त्यांना जी काही बोधी प्राप्त झाली ती प्राप्त झालेली बोधी त्यांनी धम्माच्या स्वरूपामध्ये लोकांच्या समोर ठेवली. लोक दुःखामध्ये आहेत तर त्या दुःखाची कारणं कोणती आहेत ती कारणं त्यांनी शोधली. त्या कारणांचं निवारण कसं करायचं हे त्यांनी शोधलं आणि भारतामध्ये साधारणतः 2500 वर्षापूर्वी एक नवी चळवळ उभी राहिली. ती चळवळ होती लोकांना दुःखमुक्त करण्याची, लोकांना त्यांच्या अडचणीतून मुक्त करण्याची. आणि या चळवळीमध्ये तथागतांनी सगळ्यात सुरुवातीला 5 लोकांना आपला धम्म सांगितला. म्हणजे खडतर तपश्चर्या करीत असताना जे 5 परिव्राजक त्यांच्यासोबत होते, पण तथागत बुद्धांनी म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थाने जेव्हा खीर प्राशन केली तेव्हा त्या 5 जणांना असं वाटलं की हा आता मार्गभ्रष्ट झालेला आहे, त्यामुळे या सिद्धार्थाला आपण सोडून देऊया. ते त्याला सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर त्यानंतर सिद्धार्थ बोधिसत्वामध्ये जे परिवर्तन झालं ते त्यांना माहीत नव्हतं. पण बोधी प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा तथागत बुद्ध त्या 5 परिव्राजकांच्याकडे गेले. तिथं जाऊन त्यांनी पहिल्यांदा धम्माचा उपदेश केला. त्यामध्ये विशुद्धीचा मार्ग त्यांनी सांगितला, पंचशील असेल, अष्टांगिक मार्ग असेल, याची देशना त्या 5 लोकांना दिली. आणि त्या 5 लोकांच्या नंतर आपण पाहतो की यश नावाचा एक व्यापाऱ्याचा मुलगा भिक्षू बनला. त्यानंतर यशचे 54 मित्र भिक्षू बनले आणि त्यानंतर तथागत बुद्धांनी या सगळ्यांना धम्माचा अनुभव दिला. धम्माची एक तात्विक भूमिका त्यांना समजून सांगितली. धम्माचा प्रत्यक्ष अनुभव कसा घ्यायचा, आचरण कसं करायचं हे त्यांना समजून सांगितलं. आणि मग या बुद्धांना धरून 61 लोकांचा एक मोठा संघ तयार झाला आणि त्या संघाला त्यांनी भिक्खूंनो बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी चारिका करत राहा असं सांगितलं. आणि ते 61 लोक 61 दिशेने गेले आणि लोकांच्या पर्यंत दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी पोचवला. आता हा दुःखमुक्तीचा मार्ग नेमका कोणता होता, तर तो होता शील, समाधी आणि प्रज्ञेचा. आजचा आपला जो विषय आहे त्या विषयाकडे येत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे की बुद्ध आहेत, धम्म आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तपस्वी आणि भल्लिक हे 2 व्यापारी तिथं गयेमध्ये बुद्धांना भेटतात. ते बुद्धं शरणं गच्छामी आणि धम्मं शरणं गच्छामी म्हणतात. 2च शरणस्थानं त्यावेळेला होती, संघ तयार झालेला नव्हता. पण नंतरच्या काळामध्ये संघ तयार झाल्यानंतर संघं शरणं गच्छामी असं म्हटलं गेलं. म्हणून आपणही बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी असं म्हणतो. म्हणजे मी बुद्धांच्या आश्रयाला जातो, बुद्धांचा आधार घेतो, धम्माच्या आश्रयाला जातो, धम्माचा आधार घेतो, संघाच्या आश्रयाला जातो, संघाचा आधार घेतो, असं आपण म्हणतो. आणि मग बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं
आणि आपण अशी कल्पना करूया की महापरिनिर्वाण झाल्यानंतर जर बुद्ध आहेत, त्यांचा धम्म आहे, पण संघ जर अस्तित्वामध्ये नसता तर बोधी लुप्त झाली असती, धम्मही लुप्त झाला असता. या दृष्टीनं बौद्ध संघाचं, भिक्खू संघाचं अतिशय महत्व आहे हे आपण जाणूया. त्याच भिक्खू संघानं 2500 वर्षापूर्वी बुद्धवाणी जतन करून ठेवली आणि ती बुद्धवाणी आज आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. गेले 2500 वर्ष ती बुद्धवाणी अनेक लोकांना दुःखमुक्त करत आहे, अनेक लोकांना तणावमुक्त करत आहे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत आहे. हे सगळं श्रेय भिक्खू संघाला आहे आणि या दृष्टीनं आपण संघाविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेलाच एक प्रसंग घडलेला आहे, तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. बुद्धांचं महापरिनिर्वाण जेव्हा झालं त्यावेळेला एका भिक्खूनी चिवर अंगावरचं उडवलं आणि असं म्हटलं की बरं झालं हा शास्ता निघून गेला, हे करू नका, ते करू नका, असं वागा, तसं वागा. अशा छोट्या छोट्या गोष्टी हा माणूस सांगत होता. सतत आम्हाला काहीतरी हे करू नका, ते करू नका असं सांगत होता. आता आम्हाला कोणी सांगणार नाही, आता आम्हाला हवं तसं जगू. आणि ही धोक्याची घंटा त्यावेळेच्या भिक्खूंच्या लक्षामध्ये आली की जर अशा प्रकारे जर प्रत्येक भिक्षू जर मनमानी वागू लागला, सुबुद्धासारखा वागू लागला, तर मात्र ज्याला हवा तसा तो धम्म सांगेल. आणि म्हणून धम्म आणि विनयाचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर काही महिन्यांनी पहिली धम्मसंगीती झाली आणि त्या धम्मसंगीतीमध्ये धम्म आणि विनयाचं एकत्रीकरण केलं गेलं. भंते आनंदांना प्रश्न विचारून महाकश्यपांनी प्रश्न विचारले आणि धम्म एकत्रित केला गेला आणि भंते उपालींना प्रश्न विचारून विनय एकत्रित केला गेला. विनय पिटक हे जे आहे हे भिक्खूंचं संविधान आहे आणि या विनय पिटकामध्ये बुद्धांनी जे काही सांगितलं भिक्खूंच्यासाठी ते सगळं यामध्ये एकत्रित केलं गेलेलं आहे. साधारणतः 227 नियम आपण म्हणतो की ते बुद्धांनी भिक्खूंच्यासाठी घालून दिलेले होते. म्हणजे जगाचा जो इतिहास आपण पाहतो त्या इतिहासामध्ये इतकी शिस्तबद्ध, इतकी म्हणजे एका दृष्टीनं आक्रमक, एका दृष्टीनं आपण म्हणतो की एक संवेदनशील जी संघटना आहे ती बुद्धांनी स्थापन केली. संघटित स्वरूपामध्ये एक विचारधारा पोचवण्याचं जे काम आहे ते जगात पहिल्यांदा बुद्धांनी केल्याचं आपल्याला दिसतं. तो भिक्खू संघ आपल्याला आदरणीय आहे. म्हणून आपण जेव्हा त्रिरत्न वंदना म्हणतो त्या त्रिरत्न वंदनेमध्ये आपण म्हणतो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजीपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी पुरिस युगानी अट्टपुरिस पुग्गला, एस भगवतो सावक संघो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलीकरणीयो अनुत्तरंग पुण्यखेतं लोकसाती. हे त्रिरत्न वंदनेमध्ये जेव्हा संघ वंदना म्हणतो त्यावेळेला हे संघाच्या गुणाचं वर्णन केलं जातं आणि पुढे आपण म्हणतो की मी आयुष्यभर संघाला शरण जाईल, म्हणजे संघाचा आदर करेन, संघाबद्दल जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर संघ मला माफ करो. अशा प्रकारे त्रिरत्न वंदनेमध्ये संघ गुणाचं महत्व आपण लोकांच्या समोर ठेवल्याचं पाहायला मिळतं. मग हा संघ नेमका कशा प्रकारचा होता त्याचं वर्णन आपल्याला तिथे सापडतं. तर तो कसा होता, तो सन्मार्गावरती आरूढ होता, तो सरळ मार्गावरती आरूढ होता, तो न्याय मार्गावरती आरूढ होता, त्याचबरोबर तो उचित मार्गावरती आरूढ होता. आणि या संघामध्ये 4 प्रकारच्या जोड्या होत्या. त्याला अट्टपुरिस पुग्गला असं म्हटलं गेलं. म्हणजे श्रोतापन्न, मार्गस्थ आणि फलप्राप्त, सकदागामी मार्गस्थ आणि फलप्राप्त, अनागामी मार्गस्थ आणि फलप्राप्त आणि अर्हंत मार्गस्थ आणि अर्हंत फलप्राप्त, अशा 8 जोड्यांनी बनलेला हा संघ होता. आणि मग हा संघ कसा होता, हा आहुनेयो म्हणजे आमंत्रण देण्यायोग्य होता, पाहुनेयो म्हणजे त्यांचा पाहुणचार करावा अशा प्रकारचा होता, दक्षिणेयो त्यांना दान द्यावं अशा प्रकारचा तो होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, संघ म्हणजे अनुत्तर पुण्यक्षेत्र होतं. म्हणजे एखादा शेतकरी ज्याप्रमाणे शेतामध्ये समजा ऊसाची शेती आहे तर त्यातून तो ऊसाचं उत्पन्न काढतो,
त्याप्रमाणे हा जो संघ आहे, या संघातून पुण्याचं उत्पादन निघत होतं. म्हणजे पुण्य म्हणजे काय? कुशल गोष्टींना पुण्य असं म्हटलं गेलं. ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे संघ म्हणजे ही एक अशा प्रकारचं मेकॅनिझम होतं किंवा अशा प्रकारची यंत्रणा होती की ज्यातून पुण्याची निर्मिती होत होती. अनुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र होतं. या प्रकारचे भिक्खू बुद्धांच्या संघामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून लोक त्यांना हात जोडून नमस्कार करायचे. अंजली म्हणजे हात जोडून नमस्कार करावा, पाहुणचार करावा, अशा प्रकारचे ते लोक होते. आणि आपण पाहतो की आठ पुरीस पुग्गला होते. म्हणजे त्याची सुरुवात मी तुम्हाला सांगतोय, फार टेक्निकल गोष्टीमध्ये मी जाणार नाही, की 3 बंधन एखाद्या भिक्खूची तुटावी लागतात, तेव्हा तो श्रोतापन्न बनतो, म्हणजे धम्माच्या प्रवाहामध्ये पडतो. त्यामधलं पहिलं बंधन आहे सत्काय दृष्टीचं बंधन. सत्काय दृष्टी याचा अर्थ हा जो देह आहे, हे देहात्म जी दृष्टी आहे, देह म्हणजे मी, हे मन म्हणजे मी, हा मी भाव जो आहे तो निघून जाणं. हे सगळं काही अनित्य आहे, अनात्म आहे, दुःखमय आहे, याचा जो अनुभव घेतो जो भिक्खू, आणि या देहाच्या आसक्तीपासून ज्याचं चित्त बाहेर पडतं, चित्ताच्या या आसक्तीमधून तो बाहेर पडतो, म्हणजे अनासक्त बनतो, ते सत्काय दृष्टी जी आहे, त्या सत्काय दृष्टीचं बंधन ते तुटलं असं आपण म्हणतो. दुसरं बंधन आहे शील व्रत परामर्श. म्हणजे स्नान वगैरे करून किंवा एखादं व्रत वैकल्य करून मी दुःखमुक्त होईल, अशा प्रकारची एखाद्याची धारणा असते, ती धारणा निघून जाते, हे दुसरं बंधन तुटतं. आणि तिसरं विचिकिच्छा, शंका कुशंका ज्या आहेत त्या शंका कुशंका निघून जातात. म्हणजे बुद्धावर श्रद्धा ठेवून माझं कल्याण होईल का, धम्म मार्गावर चालून माझं कल्याण होईल का, ध्यान करून काही दुःखमुक्त होता येतंय का, अशा प्रकारच्या ज्या बुद्ध धम्म संघावरच्या किंवा तत्वज्ञानावरच्या ज्या शंका आहेत, त्या शंका कुशंका जेव्हा माणसाच्या निघून जातात, जो प्रत्यक्ष अनुभव धम्माचा घेतो, अशा व्यक्तीची ही 3 बंधनं नष्ट होतात आणि तो श्रोतापन्न बनतो. म्हणजे स्रोत म्हणजे प्रवाहामध्ये, धम्माच्या प्रवाहामध्ये पडतो आणि मग त्याची प्रगती होते, तो अर्हंत बनतो. अर्हंत बनणं हे बौद्ध धम्माचं ध्येय आहे. आणि म्हणून आता आपण जे भिक्खूंच्या विषयी बोलत आहोत, भिक्खू बनताना म्हणजे सुरुवातीला श्रामणेर बनावं लागतं. त्यावेळेला एखादा जो श्रामणेर होणार आहे, तो हातामध्ये चिवर घेतो, काशाय वस्त्र घेतो, आपल्या आचार्यांना वंदन करतो आणि ते वंदन करून त्यांना म्हणतो, सब दुःख निस्सन निब्बान सच्ची करणथं इदं कासाव गहेत्वा पब्बा जेथ मंग भन्ते अनुकंपं उपादाय. याचा अर्थ असा आहे, सर्व दुःखातून मुक्त अशा निर्वाणाचा साक्षात्कार करण्याकरिता ही काशाय वस्त्रे घेऊन अनुकंपा करून मला प्रव्रज्या द्या. म्हणजे सगळ्या दुःखाचं माझ्या प्रहान होऊ दे, यासाठी ही काशाय वस्त्र घ्या. म्हणजे मला तुम्ही ही काशाय वस्त्र तुमच्या हस्ते द्या, मला अनुकंपा करा, मला प्रवज्जित करून तुम्ही माझ्यावरती अनुकंपा करा, म्हणजे माझ्यावरती तुम्ही उपकार करा. म्हणजे भिक्षू बनणं हे किती महत्वाचं आहे हे यामध्ये दिसतं. आणि प्रवज्जा जी आहे त्या गोष्टीला पालीमध्ये पब्बज्जा असं म्हटलं गेलं. पब्बज्जेचा अर्थ आहे पुढे जाणे. म्हणजे आपण गृहस्थी आहोत, गृहस्थी जीवनामधल्या अनेक अडीअडचणींमध्ये असतो, अनेक कामोपभोगांमध्ये असतो, यातून जो व्यक्ती पुढे जातो त्याला प्रवज्जित असं म्हटलं गेलं. ती पब्बज्जा आहे, पुढे जाणे या अर्थानं. आणि मग श्रामणेर बनतो आणि काही काळानंतर, काही वर्षानंतर त्या श्रामणेराची उपसंपदा होते आणि तो खऱ्या अर्थानं भिक्खू होतो. आता हा जो भिक्खू होणारा घटक आहे, म्हणजे हे जे भिक्षू आहेत यांचेही काही नियम आहेत. म्हणजे आता आपण गृहस्थी आहोत, तर गृहस्थींच्या साठी आपण पंचशील घेतो, पण जो श्रामणेर आहे त्याला दशशील घ्यावं लागतं. 10 गोष्टींचं तो श्रामणेर पालन करत असतो. याचा अर्थ काय आहे की आचरणाची पातळी जी आहे ती वाढत 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 गेलेली आहे, आणि जशी आचरणाची पातळी वाढत जाणार आहे त्याच पद्धतीनं आपण पाहू की तो व्यक्ती अधिकाधिक परफेक्ट होणार आहे, अधिकाधिक विशुद्ध होणार आहे. आणि मग हे कोणत्या गोष्टी आहेत, तर तो श्रामणेर 3 रत्नांना वंदन करतो आणि मग तो म्हणतो की मी प्राणी हत्या करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो, मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो, मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो,
मी मादक पदार्थांचं सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. त्यानंतर मी विकाल भोजनापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. विकाल भोजन म्हणजे मध्यान्हानंतरचं भोजन. त्यानंतर नृत्य, गीत, वादित इत्यादी कामविकार उत्पन्न करणाऱ्या गोष्टीपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. त्यानंतर माला धारण करणं, गंध लावणं असल्या चैनीच्या गोष्टीपासून धारण करण्यापासून मी अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. त्यानंतर उच्च शय्येवर आणि मोठ्या शय्येवर बसण्यापासून झोपण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. सोने आणि रुपे यांचा स्वीकार न करण्याची शिकवण ग्रहण करतो. म्हणजे या गोष्टी आपण समजून घेऊया की हे श्रामणेराचं जीवन किती शिस्तबद्ध बुद्धांनी बांधलेलं होतं. या लोकांनी घराचा त्याग केलेला आहे, त्यामुळे सगळे सांसारिक पाश तोडलेले आहेत. म्हणजे संसारातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या यांच्या निघून गेलेल्या आहेत. जणू काही काशाय वस्त्र अंगावरती परिधान केलं तर तो व्यक्ती अनागारिक बनला. तो आता गृहस्थी जीवनाचा भाग बनलेला नाही. त्याचे पाठीमागचे सगळे पाश निघून गेले आहेत. म्हणजे तो चांगल्या पद्धतीनं स्वतःला मजबूत करण्यासाठी, स्वतःला चांगल्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी तो प्रयत्न करू शकेल. जी गोष्ट गृहस्थी लोकांना सहजासहजी शक्य नसते ती गोष्ट मात्र भिक्खू या नियमांमधून ते करू शकतात. आणि मग भिक्खूंना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था बुद्धांनी केलेली होती. म्हणजे जे अधिक पक्व भिक्खू आहेत ते आपल्या जे शेक्ष आहेत त्यांना शिकवायचे, त्यांच्यावरची ती लक्ष ठेवायचे. त्यांना उपाध्याय असं म्हटलं जायचं. उपाध्याय आपल्या एखाद्या नवीन भिक्खूला उपसंपदा देतो किंवा श्रामणेर बनवतो आणि त्याच्या आचरणाकडे तो लक्ष देतो, जेणेकरून तो व्यक्ती चांगल्या पद्धतीनं तयार होईल. इथं आपण पाहतो की आता पंचशील आपण पालन करतो, पण इथं अधिक काही शील आहेत. म्हणजे विकाल भोजन वेर मनीसारखं शील आहे. भिक्खू लोक एकच वेळेला जेवण करतात, मध्यान्हपूर्व. नंतर ते जेवण करत नाहीत. आणि तेही अन्न ग्रहण कशासाठी की हे शरीर चालवण्यासाठी ते अन्न ग्रहण करायचं आहे. त्यांच्या हातामध्ये जे पात्र आहे त्या पात्रामध्ये सगळं जे अन्न गृहस्थी लोक देतील ते अन्न त्या पात्रामध्ये घ्यायचं, एकत्रच करायचं, एकत्रच खायचं. म्हणजे त्या अन्नाची चवीची आसक्ती सुद्धा भिक्खूंना होऊ नये इतक्या प्रकारचे नियम बुद्धांनी केलेले आहेत. म्हणजे केवळ शरीर जगवायचं आहे. शरीराची आसक्ती जेव्हा निघून जाईल त्यावेळेला असा भिक्खू स्वतः दुःखमुक्त होईल आणि त्याला जो आलेला अनुभव आहे तो अनुभव इतरांना शेअर करून जे गृहस्थी लोक आहेत त्यांना तो दुःखातून मुक्त करू शकेल. या प्रकारची यंत्रणा तथागत बुद्धांनी भिक्खूंच्यासाठी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. उपोसत नावाची एक संकल्पना बौद्ध धर्मामध्ये आपल्याला आढळते. म्हणजे एकदा बिंबिसार राजे बुद्धांच्याकडे आले होते आणि ते बुद्धांना असं म्हटले की इतर संप्रदायाचे लोक जे आहेत ते अष्टमीला, चतुर्दशीला म्हणजे अमावस्येला, पौर्णिमेला एकत्र येतात आणि ते लोकांना उपदेश करतात. आणि यामुळे काय झालेलं आहे की लोक त्यांच्याकडे जात आहेत, लोकांना त्यांच्याविषयी प्रेम वाटत आहे, लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटत आहे. मग आपणही असं का करू नये? आपल्या भिक्खूंनाही तुम्ही असं का सांगत नाही की एकत्र यावं उपोसताच्या दिवशी? मग बुद्ध ते राजाचं ऐकतात आणि भिक्खूंना असं म्हणतात की भिक्खूंनो, मी मान्यता देतो तुम्हाला की तुम्ही सुद्धा पौर्णिमा अमावस्येला एकत्र येत चला, उपोसताच्या दिवशी तुम्ही एकत्र येत चला. उपोसत या शब्दाचा अर्थ असा आहे, उप, वस आणि अथ असे 3 शब्दांनी तो बनलेला आहे. म्हणजे उप म्हणजे जवळ, वस म्हणजे राहणे, जवळ राहणे. मग कशाच्या जवळ राहणे? तर बुद्ध धम्म संघाच्या जवळ राहणे, ज्ञानाच्या जवळ राहणे, याला उपोसत असं म्हटलं गेलं. आज त्या उपोसताचा अर्थ काही ठिकाणी बिघडलेला आहे. म्हणजे उपवास आणि उपोसत अशी गल्लत लोकांनी केलेली आहे. तर उपोसताच्या दिवशी काय करायचं आहे तर इतर संप्रदायातले लोक त्यांच्या धर्माची देशना द्यायचे, त्यांचा धर्म समजून सांगायचे. बुद्धांनी भिक्खूंना सांगितलं तुम्ही एकत्र या, पण भिक्खू फक्त एकत्र येऊ लागले आणि शांत बसायचे. पुन्हा गृहस्थी लोकांनी बुद्धांना सांगितलं की भिक्खू लोक काय करतायत, फक्त एकत्र येतात आणि ते मूग गिळून बसल्यासारखे बसतायत. पुन्हा बुद्धांनी भिक्खूंना सांगितलं की तुम्ही असे शांत बसायचे नाही, तर तुम्ही लोकांना उपदेश करायचा आहे. इथं एक गोष्ट आपण ध्यानात घेऊया. गृहस्थी लोक बुद्धांकडे येत आहेत आणि बुद्धांना सांगतायत काही गोष्टी आणि बुद्ध लगेच पुन्हा नियम बदलतायत, नियम नवीन काहीतरी माहिती देतायत भिक्खूंना. किंवा मग पुन्हा गृहस्थांनी सांगितल्यावरती बुद्ध भिक्खूंना म्हणतायत की मी अनुमती देतो की तुम्ही काय करा, उपोसताच्या दिवशी
गृहस्थी लोकांना उपदेश करा, आणि मग उपदेश ते करायला लागले. तर हा उपोषताचा दिवस आहे, तिथं धर्मचिंतन होतं, धर्मचिंतनाचा दिवस आहे. आणि तिथंच भिक्खूंच्यासाठी आपण पाहतो की पातिमोक्ष नावाचा एक विधी घेतला जातो या उपोषताच्या कालावधीमध्ये, म्हणजे महिन्यातून 2 वेळेला. आणि पातिमोक्ष म्हणजे काय असतात, तर भिक्खूंच्यासाठी बुद्धांनी जी 227 शीलं सांगितलीत, काही या गोष्टी करू नका, असं वागू नका, ज्या काही निषिद्ध गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पातिमोक्षाचं पठण केलं जातं. भिक्खू एकत्र बसतात आणि पातिमोक्षाचं पठण केलं जातं. समजा एखाद्या भिक्खूचं शील त्याच दिवशी भंग झालेलं आहे, तर त्या भिक्खूनं सांगावं लागतं की माझं शील हे भंग झालेलं आहे, आणि म्हणते माझं शील भंग झालेलं आहे, तर मला तुम्ही क्षमा करा, मी इथून पुढं शीलाचा भंग करणार नाही. आणि त्या त्या पातिमोक्षाच्या प्रक्रियेमध्ये न्यायनिवाडा केल्यासारखी प्रक्रिया असायची. एखादा भिक्खू काही चुका त्याच्याकडून झाल्या असतील तर तो तिथं मान्य करायचा, एखादी चूक दंडास पात्र असेल तर ते उपाध्याय मिळून त्याला जी शिक्षा ठरवलेली आहे त्या प्रकारची शिक्षा द्यायची. एक प्रकारचा न्यायनिवाडा चालायचा. आपण त्याला कन्फेशन म्हणू किंवा पापदेसना असा शब्द वापरू, की माझ्या या चुका आज झालेल्या आहेत, आणि त्या चुका कशा, ते उपोषता 227 नियमांचं पठण करता करता त्या लक्षात आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, जेव्हा आपण गृहस्थांच्यासाठी विचार करूया की पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही असं जेव्हा आपण म्हणणार आहे, त्यावेळेला डोळे बंद करून म्हणताना आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की माझ्याकडून प्राणी हत्या झालेली आहे का, आणि झाली असेल तर ती होऊ नये, आता इथून पुढे माझ्याकडून ती होणार नाही, अशा प्रकारचा निश्चय आपण केला पाहिजे. तर अशा प्रकारची पातिमोक्षाची जी सिस्टीम आहे ती आपण पाहतो की बुद्धांच्या काळामध्ये तयार केलेली होती. आणि बाबासाहेबांनी या पातिमोक्षाविषयी असं म्हटलंय की ही जी शिकवण आहे, ही बुद्धांची पद्धत आहे, ती युनिक अशी पद्धत आहे. म्हणजे या प्रकारची जी पद्धत आहे ती इतर कुणीही केली नव्हती. म्हणजे भिक्खूंच्या शुद्धीकरणासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तथागत बुद्धांनी इथं केल्याच्या पाहायला मिळतात. याचं कारण काय आहे, जो भिक्खू आहे तो समाजात पुढे धम्माचं प्रेझेंटेशन करणार आहे. भिक्खूच्याकडे पाहून लोक असं समजणार आहेत, अरे ही सिद्धार्थ गौतमाचे शिष्य आहेत, हे शाक्यपुत्र आहेत. आणि भिक्खू जर एखादा चुकला तर समाज काय म्हणणार की यांचा धम्मच त्या प्रकारचा चुकीचा आहे. म्हणून भिक्खूचं वर्तन परफेक्ट व्हावं, भिक्खूचं वर्तन अतिशय शिस्तबद्ध व्हावं, यासाठी पातिमोक्ष वगैरे अशा पद्धती होत्या. तर या गोष्टी भिक्खू संघामध्ये चालत राहणं ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी पातिमोक्ष होत होते, आताही होत असतील, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर वर्षावासाचा कालावधी असायचा. वर्षावासा म्हणजे 8 महिने भिक्खू फिरायचे, बुद्ध फिरायचे, आणि पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये एकत्र बसून पुन्हा धर्मचिंतन व्हायचं. पुन्हा धम्मातल्या विविध विषयांना ते समजून घ्यायचे. जणू काही एक ऊर्जा 3-4 महिन्यामध्ये साठवायचे, आणि पुन्हा 8 महिने ते चारिका करत लोकांच्या पर्यंत जायचे. म्हणजे एकेका गावामध्ये थांबायचे, आज एक गाव उद्या दुसरं गाव, असं करत 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 1 to 1 मॅन टू मॅन लोकांच्या पर्यंत धम्म पोचवला जायचा. कारण कुठलीही आसक्ती जवळ ठेवलेली नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टी जेव्हा माणूस सोबत ठेवत नाही तो अनासक्त राहतो, त्यामुळे त्याला पाठीमागची कोणतीही ओढ लागत नाही, हे आपण समजून घेऊया. म्हणून तर आणि त्यांना हात जोडून वंदन करावं अशा प्रकारची भूमिका इथं घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपण जेव्हा भिक्खूंचा विचार करू, या अशा वर्तनाच्यामुळे सुनीतासारखा म्हणजे सफाई कामगार असणारा जो व्यक्ती आहे, जो हीन मानल्या गेलेल्या कुळामध्ये जन्मलेला होता, तो भिक्खू बनला. भिक्खू बनल्यानंतर त्यानं आचरण इतकं चांगलं केलं की त्या काळातले प्रतिष्ठित लोक सुद्धा त्याला नमस्कार करू लागले. आणि असं म्हणतात की ते पाहून तथागताने एक स्मित केलेलं आहे. म्हणजे हे जे स्मित आहे हे तथागतांना अपेक्षित होतं की सर्वसामान्य कुटुंबातून येतील, सर्वसामान्य जातीतून लोक येतील, वर्णातून येतील, पण इथं आल्यानंतर मात्र सुपटीपन्नो भगवतो सावक संगो याप्रमाणे ते त्या भिक्खू संघामध्ये विलीन होऊन जातील. जसं समुद्रामध्ये अनेक नद्या याव्यात आणि नद्यांची चव बदलून जावी, ती एकच समुद्राची चव व्हावी, या प्रकारे सगळ्या वर्णातून आलेले भिक्षू ते एकत्र यायचे. जाती व्यवस्थेच्या विरोधात, वर्ण व्यवस्थेच्या विरोधात, कर्मकांडाच्या विरोधामध्ये ते लोकांचं प्रबोधन करायचे. ही गोष्ट आपण समजून घेऊया. एक वेळेलाच भिक्खू जेवत होते आणि ते पिंडपाताची पद्धत होती. काही लोकांनी त्या काळात ही निंदा केली.
सावरकरांसारख्या माणसांनी हे भीक मागतात, हे भिक्षू आयत खाऊ आहेत, अशा प्रकारचीही निंदा केल्याची आपल्याला पाहायला मिळते. पण ती पिंडपाताची जी पद्धत होती ती खऱ्या अर्थानं क्रांतिकारक अशी पद्धती बुद्धांची होती. आपणही, माझी विनंती आहे ऐकणाऱ्यांना, की भिक्षा हा शब्द वापरू नये. बौद्ध भिक्षू हे भिक्षा मागत नाहीत. तर भिक्षा हा शब्द ना मुळात पालीमध्ये पिंडपात असा शब्द आहे. पिंड म्हणजे अन्नाचा घास आणि पात म्हणजे पात्र. पात्रामध्ये अन्न टाकण्याची प्रक्रिया आहे. एखादा भिक्खू एखाद्या घरामध्ये जातो, घराच्या दारामध्ये उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर घरातील जी स्त्री आहे किंवा पुरुष आहे ती त्याच्या पात्रामध्ये आणून अन्न देते. ही अशी प्रक्रिया आहे. गृहस्थांच्या कडून भिक्खूंच्यासाठी दिली जाणारी अन्नाचं दान, त्याला पिंडपात असं म्हटलं गेलंय. वैदिक परंपरेतले जे संन्यासी आहेत ते भवती भिक्षांग देही वगैरे म्हणायचे, पण भिक्खू मौनाने दारामध्ये जाऊन थांबायचा. याचा हे का आहे हे आपण समजून घेऊया. की एखादा, ही पिंडपाताची चारिका पण बुद्धांची कशी होती, सपदान चारिका होती. म्हणजे एका गावामध्ये प्रवेश केल्यानंतर गावाच्या कडेनं एकही घर न चुकवता लोकांच्या दारामध्ये उभं राहायचं. आता लोकांच्या दारामध्ये जेव्हा उभं राहणार आहे, गावाच्या कडेला म्हणजे त्या काळात अस्पृश्य किंवा शूद्र मानले गेलेले लोकांचीच घरं असणार आहेत. पण एखादा ब्राह्मण वर्णातून आलेला भिक्षू, म्हणजे पूर्वीचा ब्राह्मण वर्णातला पण तो भिक्षू बनलाय, पूर्वीचा क्षत्रिय वर्णातला पण तो आता भिक्खू बनलाय, पूर्वीचा वैश्य वर्णातला तो भिक्खू बनलाय, काही पूर्वीचे शूद्र अतिशूद्र ते आता भिक्खू बनलेत. असे सगळेच लोक मुंडन करून, दाढी केस काढून, काशाय वस्त्र परिधान करून जेव्हा गावाच्या कडेनं प्रवेश करतील आणि सगळ्यांच्या दारामध्ये उभा राहतील, मग ते घर कुणाचंही असो, क्षत्रियाचा असो, वैश्याचा असो, शूद्राचा असो किंवा ब्राह्मणाचा असो, त्याच्या दारामध्ये तो जेव्हा उभा राहणार आहे तेव्हा दुसऱ्याकडून आपण अन्न जेव्हा ग्रहण करतोय तेव्हा त्या व्यक्तीचा जो वर्णाचा अहंकार आहे तो गळून पडतो, जातीचा अहंकार आहे तो गळून पडतो, आणि जो मीपणाचा अहंकार आहे, कारण मी दुसऱ्याच्या अन्नावरती जगत आहे त्यामुळे सगळ्या प्रकारचे अहंकार गळून पडतात. ही प्रक्रिया बुद्धांनी केलेली होती. ही पिंडपाताची पद्धती होती. आज भारतामध्ये क्वचित कुठंतरी पिंडपाताची ही प्रोसेस चालू असेल, पण ही असणं खूप आवश्यक आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की हा जो पिंडपात आहे ही भिक्खूंना आणि उपासकांना जोडणारी गोष्ट आहे. जेव्हा एखादा गृहस्थाच्या दारामध्ये भिक्खू जातो तेव्हा त्यांच्याशी चर्चा होते, भिक्खूंशी ते बोलणं होतं. एखादा भिक्खूला लोक घरातलं दुःख सांगतात, आणि भिक्खूंची मुळात निर्मितीच यासाठी आहे की लोकांच्या दुःखाचं हरण त्यांनी करावं. हे करणं ही काळाची गरज आहे. बुद्धांनी त्या काळामध्ये केलं आणि ही पिंडपातानं ही क्रांती केली. आणि अन्नग्रहण केल्यानंतर भिक्षू जे आहेत, भिक्खू लोक, ते लोकांना धम्माचा उपदेश द्यायचे. आणि धम्माचा उपदेश कोणता होता? सदाचारी बना, मन ताब्यात ठेवा, मन शुद्ध करा, या प्रकारचे उपदेश लोकांच्या पर्यंत पोहोचले जायचे. एकीकडून जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्थेचं उच्चाटन व्हायचं आणि दुसरीकडून मात्र लोकांचं प्रबोधन व्हायचं, लोक त्यांच्या दुःखातून मुक्त व्हायची. अशा प्रकारे ही बुद्धांची पिंडपाताची पद्धती होती. आणि एक वेळा जेवण्यामुळं म्हणजे स्वतःच्या मर्यादा, म्हणजे अतिशय मर्यादित साधेपणाचं जीवन भिक्खू लोक जगत होते. पायी फिरत होते पण एक वेळेला जेवायचे. एखादा भिक्खू आजारी असेल तर मात्र दुसऱ्यांदा अन्न घेतलं जायचं, किंवा कुणी जर काही रस वगैरे दिले तर ते घेतले जायचे. त्याच्यासाठी बुद्धांनी नंतरच्या काळामध्ये नियम केल्याचे पाहायला मिळतात. बुद्धांचं एक वैशिष्ट्य होतं की जो नियम स्वतःला आहे तोच त्याने भिक्खूंना दिला. एक उदाहरण त्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. मेंढक श्रेष्ठीच्या घरी एकदा बुद्ध गेलेले होते, आणि मेंढकाच्या घरी गेले. तिथं खूप धनसंपत्ती होती, गाई गुरं होती, खूप मोठी शेती त्या मेंढकाची होती. आणि तिथं गेल्यानंतर त्या मेंढकाला धम्मदेशना दिली, मेंढकाशी चर्चा केली, आणि त्याच वेळेला धारा काढायचं काम चाललेलं होतं, दूध आणलेलं होतं. आणि मग दुधाचे ग्लास जे आहेत ते त्यांनी भिक्खूंच्या समोर आणि बुद्धांच्या समोर आणून ठेवले मेंढकाने, त्यांच्या घरातल्या सेवकांनी. आणि त्यावेळेला संघाचा नियम असा होता की दूध ग्रहण करायचं नाही, दुग्धजन्य पदार्थ घ्यायचे नाहीत. पण आता आणून दिलेला आहे त्यानं, तर आणून दिलेली गोष्ट नकारायची नाही, हाही एक नियम होता. तेव्हा पहिल्यांदा बुद्धांनी आनंदांकडे पाहिलं आणि म्हटले, आनंद, मी आजपासून दूध ग्रहण करण्याची अनुमती संघाला देत आहे. म्हणजे पहिल्यांदा विनय बनवला, नियम बनवला, आणि मग ते दूध ग्रहण केलं. म्हणून बुद्धांना यथाकारी तथावादी, जसं करतो तसं बोलतो, आणि यथावादी तथाकारी असं म्हटलं गेलं. आणि बुद्ध जे आहेत म्हणजे भिक्खू जो आहे तो म्हणजे बुद्धाचंच प्रेझेंट करणारा व्यक्ती आहे.
म्हणजे एखादा भिक्खू म्हणजे बुद्धाचं प्रतीक आहे, या दृष्टीनं भिक्खूंचं जे वर्तन आहे ते अतिशय महत्वाचं असणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून भिक्खूंच्या कडून अपेक्षा ज्या ठेवल्या जातात त्या काही गैर नाहीत. त्या अपेक्षा आपण ठेवतो ती खूप महत्वाची गोष्ट आहे. चिकित्सा सगळ्यांची झाली पाहिजे. भिक्खूंनी ग्रहस्थांची चिकित्सा केली पाहिजे. भिक्खूंनी सांगितलं पाहिजे, ग्रहस्थी लोक हो, तुम्ही हे शिलांचं पालन याप्रमाणे करा, तुम्ही असं वागू नका, तुम्ही चुकीचं वागू नका, अकुशल कृत्य करू नका, कुशल कृत्य करा, हे सांगितलं पाहिजे. आणि ग्रहस्थी लोकांनीही जर ते अभ्यासू असतील, ते धम्माचे जाणकार असतील, तर त्यांनीही सांगितलं पाहिजे की भंते आपणाकडून अशा प्रकारची गोष्ट होत आहे, तर आपण जराशी काळजी घ्यावी. ही जर एकमेकांच्या साठी या प्रकारची जर गोष्टी झाल्या तर उपासकाचाही दर्जा वाढेल, उपासकाचंही आचरण चांगलं होईल आणि भिक्खूचंही आचरण चांगलं होईल, हे आपण समजून घेऊया. म्हणून हा वादाचा विषय नाहीये, हा परफेक्शनचा विषय आहे. बाबासाहेबांनी बुद्धांत्याचा धम्म या ग्रंथामध्ये जे परिशिष्ट हे लिहिलं, परिचय जो लिहिला, त्या परिचयामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे, एक प्रश्न उपस्थित केला की भिक्खू संघाची स्थापना करण्यात भगवान बुद्धांचा काय हेतू होता. एक समाज निरपेक्ष आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता काय, की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता. हा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे. त्यावरच बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ आदर्श पुरुष असेल तर तो बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही. कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुषच राहणार. उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. या प्रश्नावर गंभीरपूर्वक विचार झाला पाहिजे. केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. म्हणजे केवळ एक पूर्ण पुरुष होणं इतकंच बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. म्हणजे एखाद्यानं ठरवलं की नाही, मी आता जंगलामध्ये जातो, अरण्यामध्ये जातो, शून्यागारामध्ये जातो, ध्यान करतो, बोधी प्राप्त करतो, तिथंच राहतो, तर अशा प्रकारचा भिक्खू बुद्धांनाही अपेक्षित नव्हता. आणि बाबासाहेब म्हणतात की अशा प्रकारचा भिक्खू तो बौद्ध धर्माच्या उत्थानासाठी तो आवश्यक नाही, कुचकामे अशांचा काही उपयोग होणार नाही. पण याचा अर्थ असाही नाही की भिक्खून ज्ञान प्राप्त करू नये, पूर्णता प्राप्त करू नये. पूर्णता प्राप्त करता करता आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ती प्राप्ती लोकांच्या पर्यंत त्यांनी पोहोचवली पाहिजे. म्हणून तर बुद्धांच्या संघामध्ये श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हंत अशा लोकांचा तो संघ होता. हे स्वतः फलप्राप्त होते, स्वतः दुःखमुक्त होते. तेच लोक इतरांना दुःखमुक्त करू शकतील. जर स्वतःलाच दुःखमुक्तीचा अनुभव नाही, स्वतःच गुलामीतून आपण मुक्त झालेलो नाही, स्वतःच स्वार्थातून, इगोतून मुक्त झालेलो नाही, तर आपण इतरांना मुक्त करू शकत नाही. हे साधं सूत्र आहे, हे आपण समजून घेऊया. बाबासाहेबांनी त्या दृष्टीनं खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. ते म्हणतायत, तुम्हाला सांगतो संदर्भासहित, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांच्या धम्माचे भवितव्य हा 1950ला महाबोधी सोसायटीला एक लेख लिहिलेला होता. आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे भिक्खूंच्या विषयी की हिंदू संन्यासी आणि बौद्ध भिक्खू या दोघांच्या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जो संन्यासी आहे तो जगापासून परामुख असतो, पण बौद्ध भिक्षूचं मात्र तसं नाही. तो जगाशी आणि समाज जीवनाशी एकनिष्ठ असतो, घनिष्ठ संबंध असतो. आणि तो भिक्षू, संन्यासी एकटे राहतात पण भिक्खू मात्र संघामध्ये राहतो. म्हणून भिक्खूंनी संघामध्ये राहणं हे खूप आवश्यक आहे, असं महत्वाचं आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतायत की बौद्ध धर्मात सांगितलेल्या आदर्श तत्व प्रणालीप्रमाणे समाज व्यवस्था निर्माण करणे, समाजातील प्रत्येक घटकाला नीतितत्वाने वागण्यास कार्यप्रवृत्त करणे व प्रापंचिक लोकांपुढे स्वतःच्या आदर्श वागणुकीचा एक उत्तम नमुना ठेवणे हे प्रमुख हेतू बौद्ध भिक्खू निर्माण करण्यामागे होते. प्रापंचिक जे लोक आहेत, ग्रहस्थी लोक आहेत, त्यांच्या पुढं एक आदर्श नमुना ठेवणं, यासाठी भिक्खू संघाची निर्मिती केली होती, असं बाबासाहेबांना म्हणायचं आहे. पुढे ते म्हणतायत, याच कारणास्तव विनय नावाच्या आदर्श नियमाने भिक्खू संघाला बद्ध केले गेले. तथापि बौद्ध भिक्खू संघ स्थापनेच्या वेळी बुद्धांच्या मनात दुसरे अनेक हेतू होते. सर्वसाधारण लोकांना सत्य आणि निरपेक्ष मार्गदर्शन करणाऱ्या बुद्धिवादी लोकांचे संघटन करणे आवश्यक आहे, असे बुद्धाला वाटत होते.
भिक्खू संघाने निरपेक्षपणे जनसेवा करावी हा प्रमुख उद्देश लक्षात घेऊन भिक्खूने स्वतःची मालमत्ता जवळ बाळगू नये असा बुद्धाने नियम केला होता. मगाशी आपण जे वाचलं की सोने रुपये त्यांनी घ्यायचे नाहीत, बाबासाहेबही इथं म्हणतायत की हे जे बौद्ध भिक्खू आहेत ते म्हणजे बुद्धिवादी लोकांचं संघटन आहे, शार्प इंटेलेक्च्युअल लोकांचं हे संघटन आहे, ही एक गोष्ट बाबासाहेब सांगतायत. दुसरी गोष्ट, भिक्खूंनी निरपेक्षपणे लोकांची सेवा करावी, भिक्खूंनी लोकांची सेवा करावी हे बाबासाहेबांचं मत आहे. आता हे इंटेलेक्च्युअल बनण्यासाठी भिक्खूंनी अभ्यास केला पाहिजे, आचरण केलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, तर ते आणि डिबेट झाले पाहिजेत, तात्विक वादविवाद झाले पाहिजेत, चिंतन झालं पाहिजे, बारीक सारीक धर्म अनुधर्म त्यांनी समजून घेतले पाहिजेत, ते प्रत्येक वादविवादाला पुरून उरले पाहिजेत, तुलनात्मक धर्मशास्त्रांचा अभ्यास भिक्खूंनी केला पाहिजे. तर ते खऱ्या अर्थानं आपण पाहतो की बाबासाहेब जसं म्हणतायत की हे आमचे जे भिक्खू आहेत ते बुद्धिवादी लोकांचं एक संघटन बुद्धांना अपेक्षित होतं त्या प्रकारचं होईल. दुसरी गोष्ट, निरपेक्षपणे जनसेवा भिक्खूंच्या हातून झाली पाहिजे, म्हणून त्यांनी संपत्ती बाळगू नये असं सांगितलं गेलं होतं. म्हणजे संपत्ती जर बाळगली तर गृहस्थी लोकांमध्ये आणि भिक्खूंमध्ये फरक काहीच राहणार नाही, पण भिक्खूंकडे काही संपत्ती नसेल तर मात्र ते निरपेक्षपणे जीवन जगू शकतील, कोणतेही पाठीमागं हातच्या नसेल, ओढ नसेल तर ते पुढे पुढे जातील. पब्बजीचा अर्थच आहे पुढे जाणं. तर या दृष्टीने भिक्खूंनी जनसेवा करावी, सामाजिक बंधनात गुरफटून न राहता जनसेवेस तन्मन धनाने मुक्त राहण्यासाठी भिक्खूने विवाह करू नये असा निर्बंध बुद्धांनी घातला होता असं बाबासाहेबांनी म्हटले. आणि मग बाबासाहेबांनी त्या काळामध्ये काही नाराजी व्यक्त केली भिक्खूंच्या विषयी, पण बाबासाहेब असं म्हणतायत की ते आता आपण सोडूया, काही लोक आळशी असतील किंवा धर्मानुसार जगत नसतील, पण बाबासाहेब म्हणतायत आज भिक्खू थोडे जरी असले तरी चालतील, परंतु ते सुशिक्षित व कार्यप्रवण असले पाहिजेत, ते ऐत खाऊ व ऐदी नसावेत. आणि या बाबतीत भिक्खू संघाने जेसुईट ख्रिस्ती पाद्र्यापासून प्रेरणा घेण्यास कसलीच हरकत नसावी. म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे जेसुईट पाद्र्यांनी जसा मिशनरी पद्धतीनं प्रचार केला स्वतःच्या धर्ममतांचा, त्या प्रकारे मिशनरी पद्धतीनं काम केलं पाहिजे. पुढं बाबासाहेब असं म्हणतायत, भारतात आज तरी मिशनरी पद्धतीशिवाय बौद्ध धर्म वृद्धिंगत होणे कठीण आहे. ही मिशनरी पद्धत जी आहे ती चालवली पाहिजे, लोकसेवा झाली पाहिजे, आरोग्याच्या समस्येतून लोकांना बाहेर काढलं पाहिजे. इतर सगळ्या बाबतीत मिशनरी जसे काम करतात तशा पद्धतीनं भिक्खूंनी काम करायला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि म्हणून केवळ बौद्धांनी चांगला बौद्ध असता कामा नये, तर त्यानं बौद्ध धर्माचा प्रचार केला पाहिजे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि हे बौद्ध भिक्खू जे आहेत, बुद्धांनी ज्यांची निर्मिती केली त्यांच्यावरती इतकी बंधनं का लादली होती, तर त्यांच्या हातून एक चांगलं काम व्हावं यासाठी ती बंधनं होती. म्हणजे सोनं जसं आपण म्हणतो की अग्नीमध्ये सोनं तावून सुलाखून काढलं जातं, त्या पद्धतीनं हे भिक्खू तावून सुलाखून काढले जात होते बुद्धांच्या काळामध्ये. बाबासाहेबांनी पुढं असं म्हटलंय की व्यक्तिगत मालकी भिक्खूंनी काही ठेवू नये. साधं तुम्ही पहा, जर एखाद्याने जर चिवर आणून दिले बुद्धांना तर ते संघाकडे दिले जायचे, आनंदांच्याकडे दिले जायचे ना, आनंद त्या चिवरांचा विनियोग करायचे. व्यक्तिगत एका माणसाला ते दान दिलं जायचं नाही. विहार बांधलं अनाथ पिंडकानी तर ते संघाला दान दिलं जायचं, एका व्यक्तीची मालकी नसायची. कारण मालकी सोडण्यासाठीच आपण प्रवजित झालोय, आणि पुन्हा प्रवजित झाल्यानंतर पुन्हा आणि मालक बनलो तर मूळ तत्वापासून आपण बाजूला जातो. म्हणून संघाची मालकी असायची, ही गोष्ट आपण समजून घेऊया. बाबासाहेबांनी मार्क्सला उत्तर देणारा हा धम्म आहे हे स्पष्ट करून सांगताना त्या ठिकाणी म्हटलंय की बौद्ध भिक्खू संघाचा मालकीच्या संदर्भात बौद्ध भिक्खू संघाचा विचार करताना बुद्धाने भिक्खूंसाठी असे काय नियम केले आहेत. बुद्धाने कटाक्षाने सांगितले की कोणत्याही बौद्ध भिक्खूने खाजगी मालमत्ता बाळगता कामा नये. वस्तुता बोलायचे झाल्यास कोणत्याच भिक्खूजवळ स्वायत्त मालमत्ता असू नये असा कडक निर्बंध असूनही आज तुम्हाला अपवादात्मक काही उदाहरणे दिसतील. काही देशातील भिक्खू वर्गामध्ये त्यांच्याकडे वरील मालमत्ता असल्याचे मी स्वतः पाहिले आहे, परंतु बहुसंख्याक भिक्खूंजवळ कोणतीच मालमत्ता नाही. मालमत्ता बाळगण्याच्या बाबतीत बौद्ध भिक्खू संघाचे निर्बंध एवढे कडक आहेत की रशियातील साम्यवाद्यांनी केलेले नियम सुद्धा एवढे कडक नसावेत. हा विषय अद्याप कोणीही विचार विनिमयासाठी न घेतलेला व निश्चित निर्णयापद
कोणीही न पोचू शकलेला असा आहे, म्हणून मी आज हाती घेतलेला आहे. बघा, बुद्धांनी मालकी बाळगू नये हे सांगितलेलं होतं. आता त्यामध्ये काय काय होतं बघा. भिक्खूला पुढील केवळ 7 वस्तूच बाळगण्यास सांगितलेले होते. एक वस्तरा म्हणजे केस कापण्यासाठी, एक लोटा पाण्यासाठी, एक पात्र, 3 चिवर आणि एक सुई, या त्या 7 वस्तू होत. साम्यवादाच्या मूळ गाभ्यावर हुकूम व्यक्तिगत मालमत्ता असू नये अशी जर बाब असेल, तर विनय पिटकातील बौद्ध भिक्खूसाठी सांगितलेला एवढा कडक निर्बंध कुठेतरी असेल का? मला तरी असा नियम कुठे आढळत नाही. म्हणून व्यक्तिगत मालमत्ता नसण्याच्या बाबतीत साम्यवादी मतप्रणालीमध्ये एखाद्या आजच्या पिढीतील तरुणास आकर्षण वाटत असेल, तर त्याने क्वचितच बौद्ध तत्वज्ञानाच्या विनय पिटकात डोकावे. त्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे हे त्यात निश्चितच गवसेल. बघा, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बाबासाहेब इथं म्हणतायत की बौद्ध भिक्खूनं कशा प्रकारचं असलं पाहिजे, कोणत्या गोष्टी सोबत ठेवल्या पाहिजेत. ही आपण जर गोष्ट समजून घेतली तर सगळे सांसारिक पाश जेव्हा भिक्खू सोडतो, तेव्हा तो खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवनामध्ये उतरतो, स्वतःला शुद्ध करतो, स्वतःला आचरणशील बनवतो, स्वतःला दुःख मुक्त बनवतो आणि धम्मप्रचाराच्या कामाला लागतो. कारण एखादा व्यक्ती मुक्त होतो त्याच वेळेला तो इतरांना मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आजच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहतो की ही जे भिक्खू आहेत, धम्मपदामध्ये भिक्खू कसा असावा याचं वर्णन खूप चांगलं केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो एक गाथा. काय म्हटले बघा. कायेन संवरो साधू, साधू वाचाय संवरो, मनसा संवरो साधू, साधू सब्बत संवरो, सब्बत संवतो भिक्खू, सब दुःखापमुच्यती. देहाचा संयम चांगला, वाचेचा संयम चांगला, मनाचा संयम चांगला, सर्वत्र संयम चांगला, सर्वत्र संयमी भिक्षू सर्व दुःखापासून मुक्त होतो. पुढं आणखी गाथेमध्ये असं म्हटलंय की जो हाताचा संयम करतो, पायांचा संयम करतो, वाचेचा संयम करतो आणि संयमी माणसामध्ये उत्तम राहतो, धम्मामध्ये रमतो, एकाग्रचित्त असतो, एकांतवासी असतो, असा जो पुरुष असतो त्याला भिक्खू म्हटलं गेलंय. आणि ही गोष्ट आपण समजून घेऊया. पुढं ते म्हणतायत की तो धम्मामध्ये रंगलेला, धम्मचिंतन करणारा, धम्माचे नित्य स्मरण करणारा भिक्षू सद्धर्मापासून ढळत नाही. म्हणजे धम्मचिंतन, भिक्खूनं सतत धम्मचिंतनच केलं पाहिजे. भिक्खूंच्यासाठी बुद्धांनी खास गोष्ट सांगितली होती. एक तर आर्यमौन पाळा किंवा धम्मचर्चा करा. ही गोष्ट आपण समजून घेऊया. भिक्खूंनी केवळ धम्मचर्चा करायची आहे. धम्म म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत याविषयी आपण चिंतन करायचं आहे. धम्म म्हणजे काय? दुःखमुक्तीचा मार्ग. तर भिक्खूंनी दुःखमुक्तीच्या मार्गावरती लोकांना आता मार्गदर्शन करावं. आताच्या काळामध्येही जुना जो धर्म आपण सोडलेला आहे, आमच्या भिक्खूंनी त्या जुन्या धर्मावरती आता आपली शक्ती वाया न घालवता आता या धम्मामध्ये जे काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते लोकांच्या पर्यंत जर पोहोचवलं तर आपण अधिक पुढच्या टप्प्यावरती जाऊ असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून बुद्धांनी इतिउत्तक या ग्रंथामध्ये संघाटिकन्न सुत्तामध्ये बुद्ध असं म्हणतायत, म्हणजे त्याचा आशय असा आहे की एखाद्यानं चिवर धारण केलं म्हणून तो भिक्षू होत नाही. म्हणजे समजा एखाद्यानं सफेद वस्त्र धारण केले म्हणजे लगेच तो उपासक झाला अशातला भाग नाही. कपडे बदलल्यानं फारसा फरक पडत नसतो. हा आशय बुद्धांचा आहे. ते असं म्हणतायत की एखादा भिक्खू माझ्या चिवरचं टोक पकडून माझ्यासोबत येतो, माझ्या चिवरला धरून माझ्यासोबत येतो, पण त्याच्या मनामध्ये हाव आहे, त्याची कामवासना तीव्र आहे, त्याचे संकल्प दूषित आहेत, त्याचं इंद्रियावर नियंत्रण नाही आहे. तर बुद्ध फार महत्वाची गोष्ट पुढे सांगतायत की तो माझ्यापासून दूर आहे आणि मी त्याच्यापासून दूर आहे. म्हणजे तो माझा नव्हे आणि मी त्याचा नव्हे, कारण तिथं धम्म नाही आहे. आणि पुढं ते पुन्हा सांगतायत की एखादा भिक्खू माझ्यापासून 100 योजने दूर आहे, पण तो निर्मळ मनाचा आहे, इंद्रियावर संयम ठेवतो, स्वतःला संयमित ठेवतो, तर तो भिक्खू माझा आहे, मी त्याच्या जवळ आहे
आणि तो माझ्याजवळ आहे. ही किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखादा बुद्धांच्या जवळ आहे पण तो शिलाचरण करत नाही, पण एखादा बुद्धांच्या जवळ नाही, शेकडो योजन दूर आहे, पण तो शिलाचरण करतो, तर तो बुद्धांच्या जवळ आहे. ही भूमिका बुद्धांनी घेतल्याची पाहायला मिळते. पुढंच इतिवृत्तकामध्येच बुद्धांनी असं म्हटलंय की जे शीलहीन भिक्खू आहेत, म्हणजे अंगावरती काशाय वस्त्र आहेच, पण जे शिलांचं पालन करत नाहीत तेही माझे नव्हेत. ते म्हणतायत असं, खोटारडे, फसवणारे, कठोर अंतकरणाचे, तीक्ष्ण स्वभावाचे, उद्धट बोलणारे, असंतुलित, ते भिक्खू माझे नव्हेत. ही गोष्ट आपण समजून घेऊया की जो शिलाचं आचरण करत नाही तो बुद्धांचा नव्हे, आणि जो शिलांचं आचरण करतो तो मात्र बुद्धांचा आहे. पुढे एका ठिकाणी एकदा सारीपुत्त, भंते सारीपुत्त आहेत, ते दुसऱ्या एका परिव्राजकांच्या गटामध्ये गेलेले होते. तिथं काही चर्चा चाललेली होती, आणि ती चर्चा अशी होती, ते असं म्हणत होते की ज्यानं म्हणजे प्रवजित जीवनामध्ये 12 वर्ष पूर्ण केलेले आहेत, म्हणजे एक तप पूर्ण केलेला आहे, तर तो प्रशंसनीय असतो. म्हणजे त्याला पालीमध्ये निद्दस असं म्हटलं गेले, तो निद्दस असतो. आणि हे सारीपुत्त ऐकतात, आणि ऐकून मग त्यांचं ते अनुमोदनही करत नाहीत आणि त्याला विरोधही करत नाहीत. मग ते त्यानंतर बुद्धांच्याकडे येत आहेत आणि बुद्धांना म्हणतायत की मी असं ऐकलेलं आहे की लोक असं म्हणतात की 12 वर्ष जर प्रवजित जीवन आहे, ब्रह्मचर्याचं पालन केलेलं जीवन आहे, तर तो प्रशंसनीय ठरतो, निद्दस ठरतो. तर त्यावेळेला बुद्ध पुत्तांना असं म्हणतायत की सारीपुत्ता, निद्दस कुणाला ठरवलं जातं, तर त्या व्यक्तीमध्ये 7 प्रकारचे गुण असावे लागतात, त्या भिक्खूमध्ये 7 प्रकारचे गुण असावे लागतात. तो शीलसंपन्न असावा लागतो, त्यानं धम्माची अखंडता टिकवावी लागते, त्यानं तृष्णेवर स्वतःच्या नियंत्रण करावं लागतं, तो ध्यान करणारा असला पाहिजे, तो प्रयत्न करणारा, प्रयत्न याचा अर्थ सम्यक प्रयत्न करणारा म्हणजे सम्यक व्यायाम करणारा असला पाहिजे. तिसरी त्यानंतरची गोष्ट आहे, तो स्मृतिवान असला पाहिजे. त्यानंतर आहे तो सम्मादृष्टीचा असला पाहिजे, म्हणजे दृष्टीनं वेध घेणारा असला पाहिजे. अशा 7 गोष्टी ज्या भिक्खूमध्ये असतात त्या भिक्खूला निद्दस असं म्हटलं गेलं. म्हणजे किती वर्ष ते ब्रह्मचर्य पालन केलं किंवा चिवर घेऊन किती वर्ष झाली यापेक्षा म्हणजे त्या व्यक्तीचं शील कसं आहे ही गोष्ट महत्वाची आहे, हे बुद्धांनी सांगितलं. दुसऱ्या एका ठिकाणी भंते आनंदांना त्यांनी सांगितलेलं होतं की निद्दस कोणाला म्हणायचं. तिथं थोडंसं वेगळं स्पष्टीकरण बुद्ध देत आहेत. तिथं ते म्हणतायत, श्रद्धा, लज्जा, पापभिरुता, बहुश्रुतता, प्रयत्नशीलता, स्मृती आणि प्रज्ञा हे गुण ज्या भिक्खूमध्ये आहेत त्या भिक्खूला प्रशंसनीय भिक्खू असं म्हटलं गेलंय. आणि म्हणून असे जे भिक्खू आहेत, अशा भिक्खूंमुळं धम्माला शोभा येते. म्हणजे धम्माचे हे आपण ज्याप्रमाणे पाहतो हे प्रेझेंटेटर आहेत. म्हणजे धम्म भिक्खूंच्या स्वरूपातून प्रेझेंट लोकांच्या पर्यंत होणार आहे. म्हणजे भिक्खू भिक्खुनी आणि भिक्खू भिक्खुनींच्याकडून तो उपासक उपासिकेंच्या पर्यंत जो बुद्ध विचार जाणार आहे, तो एक चॅनल म्हणून भिक्खूंचं काम महत्वाचं आहे. तर ते भिक्खू या प्रकारचे असले पाहिजेत, ही बुद्धांची अपेक्षा होती. आणि म्हणून बुद्धांनी भिक्खूंना या प्रकारचं बनवलेलं होतं. म्हणजे बुद्धांनी असं म्हटलंय, हत्ती जसा युद्धामध्ये बाणांचा मारा, म्हणजे चिकित्सेला बुद्धांनी कधीच नकार दिलेला नव्हता. उलट जर बुद्धांची निंदा करत असतील लोक, चिकित्सा करत असतील, तर बुद्धांनी असं सांगितलेलं होतं की जर एखादा माझ्यावरती प्रश्न निर्माण करत असेल तर भिक्खूंनो, तुम्ही त्यांची निंदा करता कामा नये, तर तुम्ही हे जज केलं पाहिजे, तुम्ही हे पाहिलं पाहिजे की खरोखर श्रमण गौतमामध्ये त्या काही अशुद्धी आहेत का. म्हणजे श्रमण गौतमाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये काही अशुद्धी शिरलेल्या आहेत का, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे चिकित्सेला बुद्ध कायम तयार होते. त्याप्रमाणे जो कोणी बौद्ध उपासक आहे, जो कोणी बौद्ध भिक्खू आहे, अशा लोकांनीही चिकित्सेला, आत्मचिकित्सा असू दे किंवा परचिकित्सा असो, या चिकित्सेला तयार झालं पाहिजे, तयार असलं पाहिजे. आणि यामुळे काय होईल, सगळ्यांचाच फायदा होणार आहे. उपासकही चांगला बनू शकेल आणि भिक्खूचं जीवनही चांगलं म्हणजे लख प्रकाशित होऊ शकेल. आणि भिक्खू संयमित असणं ही खूप आवश्यक आहे. आणि धम्मप्रचार करत असताना स्वतःचा आत्मभाव कमी होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. ज्याचे क्लेश नष्ट होत नाहीत, ज्याची तृष्णा नष्ट होत नाही,
तो व्यक्ती चांगल्या प्रकारे धम्म पोचवू शकत नाही. भंते पुन्नांचं उदाहरण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये बुद्ध असताना ते भंते पुन्न जातात बुद्धांच्याकडं आणि म्हणतात की मला सुनाप्रांत भागात म्हणजे महाराष्ट्रामध्ये धम्मप्रचार करायला जायचा आहे, लोकांच्या पर्यंत धम्म पोचवायचा आहे आणि मी तुम्हाला वंदन करायला आलोय, भेटायला आलोय. मग बुद्ध त्यांच्याशी बोलतायत आणि मग तिथं त्या पुन्नाला बुद्ध असं म्हणतायत की मी असं ऐकलंय की ते तिथले लोक जे आहेत ते उग्र आहेत, कठोर आहेत, म्हणजे चांगले नाही आहेत, दुःशील आहेत. तिथं तू गेलास तर ते तुला शिवीगाळ करतील. तेव्हा पुन्हा असे म्हणतायत की त्यांनी शिवीगाळ मला केली तरी मला त्याचं काय वाटणार नाही, उलट आनंद वाटेल की त्या लोकांनी मला हातानं मारलं नाही. बुद्ध पुन्हा म्हणतायत की तुला ते हातानं मारतील, हातानं मारल्यावरती मग काय करतील, तर तो पुन्हा असं म्हणतो की ते मला ढेकळानं मारणार नाही, याचा मला आनंद होईल, तरी पण मी जाणार आहे. पुढं ते म्हणतायत ढेकळानं मारलं, बुद्ध म्हणतात ढेकळानं मारलं तर काय, तर ते पुन्हा म्हणतात की ते काठीनं मला मारणार नाहीत म्हणून मी तिथं जाणार आहे. पुढं ते म्हणतायत की काठीनं मारलं तर काय करशील, तर ते म्हणतायत की मला शस्त्रानं एखाद्यानं मारलं नाही, याचा मला आनंद होईल, तरी पण मी जाणार. आणि पुढं आणखी म्हणतायत की शस्त्रानं मारलं तर काय करशील, तर पुन्हा म्हणतायत की तीक्ष्ण शस्त्रानं मला मारून माझा जीव घेतला नाही, याचा मला आनंद होईल, तरी पण मी जाणार आहे. आणि मग पुढे बुद्ध म्हणतायत तीक्ष्ण शस्त्रानंच तुझा खून जर केला, तुला ठारच मारलं, तिथे गेल्यावर तर काय करशील. तर पुन्हाने जे उत्तर दिले ते खूप महत्वाचं आहे. पुन्हा असं म्हणतायत की या जगामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना असं वाटतं की आपलं जीवन संपू दे, ते शोध घेत असतात कुणीतरी यावं शस्त्रधारकानं मला या दुःखातून कायमचं मुक्त करून टाकावं, मला अनायसेच जर असा कोणी भेटला असेल, आता माझी आसक्ती सगळी संपलीच आहे, तर असा मला कोण जर भेटला तर मला आनंदच आहे. आणि हे ऐकल्यानंतर बुद्ध 3 वेळा साधुकार देतात, साधू साधू साधू. पुन्हा आता तू जाऊ शकतोस आणि चांगल्या पद्धतीनं काय करू शकतोस, धम्म लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकतोस. ही गोष्ट आपण समजून घेऊया की अशा प्रकारचे भिक्खू बुद्धांना आवश्यक होते, अशा प्रकारचे भिक्खू जे आहेत ते अपेक्षित होते. आणि असे जर भिक्खू आपल्याकडे तयार झाले जे आहेत त्यांना वंदन आहे, पण नवीन होणारे भिक्खू जर अशा प्रकारचे तयार झाले, सगळ्या संकटांशी सामना करणारे, म्हणजे हे जीवन आहे हे खडतर जीवन आहे. म्हणजे आपण पाहिलं की एक वेळा जेवायचं आहे, नाच गाणं पाहायचं नाही, उच्चशयेवर झोपायचं नाही, आणि प्राणी हत्या करायची नाही, मालागंध धारण करायचे नाहीत, सोने रुपये पैसे वर्ष हजारो वर्ष बुद्धाचा धम्म जतन करून आवश्यक आहे. पुढं आपण पाहूया की मग ग्रहस्थ असो, 2 प्रश्न आहेत, ग्रहस्थ आहेत, भिक्षू आहेत. आता आज आपण पाहतो की धम्मप्रचार ग्रहस्थही लोक करतायत आणि भिक्खू लोकही धम्मप्रचार करतायत. मग दोघांमध्ये काय कधी कधी वाटतं, ग्रहस्थांना वाटतं की आम्हीच खूप प्रचार करत आहोत, भिक्खूंना वाटतं आम्ही खूप करत आहोत. तर ही गोष्ट स्पर्धेची नाहीये, तर दोघांनी हातामध्ये हात घालून हे काम करणं खूप आवश्यक आहे. दोघांनी एकमेकांचे कल्याण मित्र बनवून एकमेकाला धम्मप्रवाहामध्ये पुढे नेण्याची गोष्ट खूप महत्वाची आहे. एकदा श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये बुद्ध असताना शुभब्राह्मण तिथं बुद्धांच्या जवळ आला आणि तो असं त्यांना म्हणाला की न्याय, धम्म किंवा कुशल कर्म या गोष्टी गृहस्थी जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे पालन करतात, भिक्खू लोक त्या प्रकारे त्यांना पालन करता येत नाही. तेव्हा बुद्ध त्यांना म्हणतायत की मी असा एकांगी उत्तर देणारा नाही, मी विभज्यवादी आहे. विभज्यवाद म्हणजे विभाग करून अनेक अंगाने विचार करून बुद्ध असं सांगतायत. आणि बुद्धाने त्याला असं उत्तर दिलंय त्या शुभब्राह्मणाला की ज्याचा व्यवहार उचित आहे, मग तो भिक्खू असो किंवा ग्रहस्थ असो, त्याची मी प्रशंसा करतो. उचित व्यवहार ज्याचा आहे, म्हणजे ग्रहस्थ असो किंवा भिक्खू असो, ज्याचं आचरण निर्दोष आहे, त्याची बुद्धांनी प्रशंसा केलेली आहे. पुढं एक महत्वाचं सूत्र बुद्धांनी सांगितले. कपिल वस्तूमध्ये निगुरुदारामामध्ये बुद्ध होते आणि त्यावेळेला महानाम शाक्य बुद्धांच्याकडे येतो आणि महानाम शाक्याला बुद्ध उपदेश करताना म्हणतात की महानामा, ज्याचं चित्त विमुक्त झालेलं आहे, ज्याचं चित्त बंधनातून मुक्त झालेलं आहे तो उपासक, आणि ज्याचं चित्त आश्रवामधून क्लेशांमधून मुक्त झालेला आहे असा भिक्खू, यांच्यामध्ये थोडासाही फरक नसतो असे मी सांगतो. म्हणजे
ज्याचे चित्तमल नष्ट झालेले आहेत, असा भिक्खू असो किंवा गृहस्थी असो, या दोघांमध्ये कोणताच भेद बुद्धाने ठेवलेला आपल्याला दिसत नाही. ही गोष्ट आपण समजून घेऊया. म्हणून बुद्ध काळामध्ये काही भिक्खूही होते, उपासकही चांगल्या प्रकारचे होते. चित्त नावाचा जो ग्रहपती होता त्याच्याकडे भिक्खू लोक सुद्धा सल्ला घेण्यासाठी जात होते. इतक्या उंचीवरती तो गेलेला होता. म्हणजे इथं गोष्ट काय, इथं कपड्यांची गोष्ट नाही आहे, इथं व्यक्तीच्या रूपाची गोष्ट नाही, तर व्यक्तीच्या आचरणाला इथं महत्व दिलंय. शरणगमन महत्वाचं आहे. बुद्ध धम्म संघाप्रती जे शरणगमन आहे, शिलांचं पालन आहे, समाधीचं आचरण आहे, प्रज्ञेचं आचरण आहे, हे प्रमुख आहे. बाह्य पेहराव महत्वाचा नाहीये. एखाद्यानं पांढरी कपडे घातली म्हणजे तो शुद्ध झाला असं कधीच होणार नाही. त्याला ती शुद्धता स्वतःची करावी लागेल. म्हणून बुद्धांनी जे सांगितलं की पानातिपाता वेरमणी वगैरे अशा गोष्टी आपण पाहणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या भिक्खूंच्या बाबतीत पूर्वी जसे बहुश्रुत भिक्खू म्हणजे आनंद जे आहेत ते बहुश्रुत होते, त्यांनी खूप ऐकलेलं होतं. आताही त्या प्रकारचे भिक्खू असणं खूप आवश्यक आहे. खूप वाचलं पाहिजे. माझं तर मत असं आहे की एखादा गृहस्थी माणूस कुटुंब सांभाळतो, कामाला जातो, प्रपंच सांभाळतो आणि हे सगळ्या व्यापातून पुन्हा तो वेळ काढतो, पुस्तकं वाचतो, ग्रंथ लिहितो, लोकांच्या पर्यंत धम्म पोचवतो. पण मग जे ग्रहत्यागी आहेत अशांच्याकडे तर भरपूर वेळ आहे. अशाने आमच्या भिक्खूंनी खूप वाचलं पाहिजे, खूप अभ्यास केला पाहिजे, खूप चिंतन केलं पाहिजे, ध्यान साधनेमध्ये स्वतःला घडवून घेतलं पाहिजे आणि चित्त विमुक्त कसं होतं, दुःखमुक्त माणूस कसा होतो याचं मार्गदर्शन लोकांना केलं पाहिजे. ही एक छोटीशी अपेक्षा या निमित्तानं मला व्यक्त करावीशी वाटते. पूर्वीच्या काळी तर आपण पाहतो, ज्या वेळेला भदंतानंद कौसल्यायन असतील, भिक्षू जगदीश काश्यप असतील, महापंडित राहुल सांकृत्यायन असतील, भिक्षू धर्मरक्षित असतील, अशा या 5-6 भिक्खूंनी त्या काळाला काही सुविधा नव्हत्या, ना मोबाईल नव्हता, ना आणखी काय नव्हतं. अशा काळामध्ये जे काही आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे ते इतकं आहे की आजही आपण त्यांचीच पुस्तकं वाचतोय, आजही संदर्भ आपण त्यांचेच वापरतो. अशा ताकदीचे लोक तयार होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे बाबासाहेब पण म्हणतात की नाही, कमी असतील तरी चालतील पण ताकदीचे भिक्खू आपल्याकडे असणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून गृहस्थी लोकांनी जे उपासक वगैरे आहेत त्या उपासकांनी भिक्खूंची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. भिक्खूंनी पैसे घ्यायचे नाहीत. मग म्हणून गृहस्थांनी मग काय करावं, तर भिक्खूंना पैसे हातामध्ये घ्यावे लागतील अशी व्यवस्थाच आपण तिथं करायची नाहीये. तर त्यांच्यासाठी विहाराची निर्मिती करणं असेल, ग्रंथालयाची निर्मिती करणं असेल, भिक्खूंच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करणं असेल, या गोष्टी गृहस्थांनी ज्याप्रमाणे मिगार माता विशाखानं केल्या किंवा अनाथपिंडकांनी केल्या, या प्रकारच्या सोयी सुविधा जर आपण आपल्या भिक्खूंसाठी करू तर भिक्खू चांगल्या पद्धतीनं धम्मजीवन जगतील. आणि एक चॅलेंजेस जे आहेत बौद्ध धर्माच्या समोर, ते चॅलेंज पार करण्यासाठी भिक्खूंच्या मध्ये एक ताकद निर्माण होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आज काही भिक्खू जे शिक्षण घेत आहेत, विशेषतः पाली भाषा भिक्खूंनी शिकणं खूप आवश्यक आहे. आपण विचार करूया, बाबासाहेबांसारखा माणूस, बुद्धन त्याचा धम्मग्रंथ लिहिला, इतके राजकारणामध्ये बाबासाहेब व्यस्त होते, आपल्या अनेक लोकांच्या शोषित पीडितांच्या दुःखमुक्तीचा प्रयत्न बाबासाहेब करत होते. अशातूनही बाबासाहेबांनी पाली भाषेचं व्याकरण लिहिलेलं आहे, पाली भाषेची डिक्शनरी लिहिलेली आहे, वंदनेचं पुस्तक लिहिलेलं आहे, बौद्ध उपासना पाठ लिहिलेला आहे. तर आमच्या भिक्खूंनी, आमच्या बौद्धाचार्यांनी, आमच्या धम्मचार्यांनी पाली भाषा शिकली पाहिजे त्रिपिटकासाठी. आणि गृहस्थी लोकांनी भिक्खूंना दान देत असताना त्रिपिटकाची पुस्तकं दान दिली पाहिजेत. त्यांना कुठं शिबिराला पाठवायचं असेल तर त्यासाठी आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. विद्यापीठांमध्ये जर भिक्खू आपले शिक्षण घेणार असतील, जसे तिबेटी लोक आज वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकतायत, त्यांचे गृहस्थी लोक त्यांना फंडिंग करतायत, या प्रकारे आपले भिक्खू लोक जे आहेत ते अधिक सक्षम होतील. या अशा प्रकारची यंत्रणा आपल्याला तयार करावी लागेल. म्हणजे बाबासाहेब जसं म्हणतात की एकीकडे फक्त परिपूर्ण पुरुष नको आहे, पण असंही नको की आपण केवळ प्रचार करतोय आणि नॉलेज काहीच नाही. विद्या चरण संपन्न असं जे बुद्धांचं वर्णन केलं जातं, ते भिक्खूंचंही त्या प्रकारचं वर्णन केलं. त्या व्यक्तीकडे विद्याही असली पाहिजे आणि तो आचरणानंही संपन्न असला पाहिजे. म्हणून ज्ञानी असलं पाहिजे, ज्ञान खूप महत्वाचं आहे, आणि ज्ञानासोबत आचरण असलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी असणं खूप आवश्यक आहे. केवळ प्रचार करून चालणार नाही, तर ती आत्मसात करण्याची जी प्रक्रिया आहे ती आत्मसात करण्याची प्रक्रिया केली पाहिजे. भिक्खूंची नोंद असली पाहिजे. म्हणजे वेगवेगळे लोक
आता तरी आपण म्हणतो की इतर संप्रदायातून भिक्खूंच्या मध्ये आमच्या घुसखोरी होत आहे, मग कोणीही उद्या भगवचीवर घालून आपल्या घरी येऊ शकेल, आपल्या विहारामध्ये येऊ शकेल. तर भिक्खूंच्यासाठी एखादे आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे, त्यांची उपाधी आहे कोण याची माहिती असली पाहिजे, ते कोणत्या संघात आहेत ते आपल्याकडे असलं पाहिजे. एक काय म्हणतात मातृसंघ असला पाहिजे की ज्याचं नियंत्रण सगळ्यांवरती असेल, सगळ्या भिक्खूंच्यासाठी ते मार्गदर्शक असतील, सगळ्या भिक्खूंची माहिती त्यांच्याकडे असेल. आज इंटरनेटचा जमाना आहे, आपण पाहतो वेबसाईट वगैरे आहेत, म्हणजे क्लिक केलं एखाद्याचं नाव टाकलं तर त्या भिक्खूंची संपूर्ण माहिती त्यांच्या पबजेपासून उपसंपदेपर्यंत त्यांच्या शिक्षणापर्यंत अशा प्रकारची माहिती उपलब्ध जर झाली तर आपण धम्म चळवळ आपली चांगली गतिमान होऊ शकते. नाहीतर ज्याला ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं जर आपण धम्म सांगत बसलो आणि कशाही प्रकारे जर वर्तन करत बसलो तर मात्र धम्मातला ग्लानी येऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून भिक्खूंना आपण अन्नदान दिलं पाहिजे, भिक्खूंनी पिंडपात केला पाहिजे, लोकांच्या दारामध्ये गेलं पाहिजे, लोकांनी त्यांना अन्नदान दिलं पाहिजे, भिक्खूंना आपण प्रवचनासाठी बोलवलं पाहिजे जेणेकरून की आपल्याला धम्माचा लाभ होईल. भिक्खूंच्या शिक्षणासाठी आपण मदत केली पाहिजे. दुसरी गोष्ट, भिक्खूंच्या विनयाचा भंग होईल अशी कृती आपण करता कामा नये. म्हणजे भिक्खूंच्यासाठी जे विनय बुद्धांनी सांगितलेले आहेत, म्हणजे विकाल भोजन वेरमणी असेल किंवा पैसे सोने रुपये त्यांना देऊ नये अशा प्रकारचे जे नियम आहेत ते स्वतःहून आपण मोडू नयेत. आपण त्या प्रकारची परिस्थिती भिक्खूंच्या वरती येईल असं आपण करता कामा नये, कारण आपल्याला विनय पिटक माहित नसतं. म्हणून गावोगावी विनय पिटकाची पारायणं झाली पाहिजेत. विनय पिटक आधी ग्रहस्थांनी समजून घेतलं पाहिजे की हे कशासाठी नेमकं बुद्धांनी बनवलेलं आहे, भिक्खूंची आचरण पद्धती नेमकी कशा प्रकारची आहे, भिक्खूंना कशा प्रकारे याचना करावी लागते, कशा प्रकारे त्यांचा आदर सन्मान करावा लागतो. विनय पिटक जर समजून घेतलं उपासकांनी तर खऱ्या अर्थानं भिक्खू संघामध्ये ही त्या प्रकारची एक नवी जागृती येऊ शकेल. भिक्खूंना दान आपण देताना मगाशी जसं म्हटलं तसं ग्रंथरूपामध्ये आपण दान देऊया, त्रिपिटकांचं दान देऊया, जेणेकरून आमचे भिक्खू संघाची, बाबासाहेब जसं म्हणतात की आमचे बुद्धिवादी लोकांचं संघटन आहे भिक्खू, तर ते होईल. भिक्खू लोकांनी संस्कृत शिकली पाहिजे, पाली भाषा शिकली पाहिजे, कारण या संस्कृतमध्ये महायानी बौद्ध धर्माचं साहित्य भरपूर आहे आणि पाली भाषेमध्ये थेरवादी बौद्ध धर्माचं परंपरेचं साहित्य भरपूर आहे. हे जेव्हा आपण समजून घेऊ, एक गृहस्थी माणूस हे सगळं करू शकत नाही आहे, इतकं सगळा व्याप करू शकत नाही, पण ग्रहत्यागी माणूस मात्र इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यानं जर ठरवलं की मला या गोष्टी करायच्या आहेत, बुद्ध शासनाला मला समर्पित व्हायचं आहे, तर मात्र भिक्खूंच्याकडून ही कामं होऊ शकतील. त्यासाठी आपण काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आता काळ बदललेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की काळ बदललेला आहे म्हणजे आपण सगळं सोडून द्यावं. तर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की पाठीमागं जुनं बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे त्या नियमानं आपण जाणं खूप आवश्यक आहे. हे सगळं कशासाठी बुद्धांनी केलेलं होतं की माणसाचं चित्त शुद्ध व्हावं. जोपर्यंत माणसाचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याची वाणी चांगली बनत नाही, वाणी जोपर्यंत चांगली बनत नाही तोपर्यंत लोकांमध्ये जे वादविवाद विसंवाद आहेत ते मिटत नाहीत, आणि वाणी चांगली बनल्यानंतर तो शरीरानंही चांगली कृत्य करू शकतो. ही प्रक्रिया जी घडणं आहे, ही प्रक्रिया घडण्याचं काम भिक्खू संघामध्ये होत असतं, भिक्खूंच्याकडून ते लोकांच्या पर्यंत पोहोचत असतं. या प्रकारे धम्माची जी वाटचाल आहे ती होणं खूप आवश्यक आहे. आणि मग आधुनिक काळामध्ये आता मोबाईल आलेले आहेत, गाड्या आलेल्या आहेत, पण ज्याच्यातून आपली आसक्ती वाढेल अशा प्रकारच्या साधनांपासून भिक्खू संघाने किंवा भिक्खूंनी दूर राहावं असं मला वाटतं. कारण आपण ज्या गोष्टी सोडून आलोय त्याच गोष्टी पुन्हा इकडे धारण जर केल्या तर मूळ जो आहे, म्हणजे हे काशाय वस्त्र मी निब्बाणाच्या प्राप्तीसाठी धारण करत आहे, हे सातत्यानं याचं स्मरण आपल्याला असलं पाहिजे की मला निब्बाणाकडे जायचं आहे. आणि मग निब्बाणाच्या आड जर एखादी गोष्ट येत असेल तर निब्बाणाच्या आड येणारी गोष्ट बाजूला करता आली पाहिजे. आणि साधेपणाचं जीवन, एक गाव झालं की दुसऱ्या गावात जाणं, दुसरं गाव झालं की तिसऱ्या गावात जाणं, चौथ्या गावात जाणं, याप्रमाणे चरत भिक्कवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय, या प्रकारे लोकांवर अनुकंपा करण्यासाठी ही चारिका जर होत राहिली तर आपण पाहतो की आपल्या धम्माला एक चांगलं भविष्य निर्माण होईल आणि गृहस्थी लोक आणि भिक्खूंच्या मध्ये एक चांगला समन्वय होईल. आपल्याला माहित असेल की ह्युएन संघ भारतामध्ये आले होते आणि हा माणूस चीनवरून भारतामध्ये आला. जवळजवळ 25,000 किलोमीटरचा प्रवास ह्युएन संघनी केला
आणि जीवघेणा प्रवास होता. वाटेमध्ये अनेकदा त्यांच्यावरती हल्ला झाला. म्हणजे बर्फाळ प्रदेशातून ते आले आणि भारतभूमीला म्हणजे जिथं बुद्धाचा जन्म झाला तिथं जावं, तिथली मूळ शिकवण काय ती पाहावी यासाठी ते आले. आणि इथं आल्यानंतर ते काय त्यांनी घेऊन गेलं आपल्यासोबत बघा. परत जाताना तथागतांचे 150 अवशेष त्यांनी नेले. एक सोन्याची मूर्ती नेली, एक चंदनाची मूर्ती नेली, तथागतांच्या इतर काही मूर्त्या नेल्या आणि आपल्या बरोबरच्या 20 घोड्यावरून आणलेले 657 ग्रंथ त्यांनी घेऊन गेले. ह्युएनसंगनी. विचार करा, हा माणूस चीनवरून इकडं आला आणि इथून जाताना सोनं वगैरे काही घेऊन गेला नाही. जाताना ग्रंथ नेले, बुद्ध मूर्ती नेली आणि बुद्ध धातू, बुद्धांचे अवशेष नेले. यांना ती खऱ्या अर्थानं जाणीव होती की आपण भिक्खू बनलेलो आहोत. तर हे आपण समजून घेऊया. तिथंही ते गेल्यानंतर चीनमध्ये जेव्हा ह्युएनसंग गेले तेव्हा तिथल्या राजानं तिथं पॅगोडा बांधला. आजही तो अस्तित्वात आहे. तिथं पुन्हा ह्युएनसंगनी स्वतः हे जे इथून नेलेले ग्रंथ होते संस्कृत भाषेतले, तिथं ते स्वतः काही चायनीज भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलं आणि एक टीम स्वतः जवळ तयार केली आणि त्या टीमने काय केलं की ती संस्कृतचं चायनीज भाषेमध्ये त्या 657 ग्रंथांचा अनुवाद केला. तर या प्रकारचे भिक्खू आपल्याला अपेक्षित आहेत. या प्रकारची तयारी आपण करणं खूप आवश्यक आहे. आपण पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात आहे की आपल्याकडे तितकी साधनं नाहीत, पण जितकी साधनं आहेत तितकी साधनं वापरून आपण ही गोष्ट करू शकतोय. आपण साधा पालीचा सर्टिफिकेट कोर्स करू शकतोय. आज आपण ज्या वंदना म्हणतोय त्या वंदनाही चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणता येतील. आपल्याला छोटी छोटी सुत्त आहेत ती समजून घेता येतील. उपासकांना ती समजून सांगता येतील. या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. छोटेसे ट्रेनिंग कॅम्प घेता येतील. जे काही आपल्या आर्थिक कृतीमध्ये बसेल त्या गोष्टी आपण करणं खूप आवश्यक आहे. आज त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे, विपश्यना इन्स्टिट्यूट आहे किंवा आणखी भिक्खू संघाचे इन्स्टिट्यूट आहेत. यामधून प्रशिक्षणाची व्यवस्था होत आहे. लोकुत्तरासारखा औरंगाबादला भिक्खूंचं ट्रेनिंग सेंटर उभा राहिलेलं आहे. तर प्रशिक्षित होणं ही काळाची गरज आहे. प्रशिक्षणाशिवाय आपण युद्धाला, जसं एखादा सैनिक प्रशिक्षित झाल्याशिवाय युद्धाला बाहेर पडत नाही, त्याप्रमाणे आपण प्रशिक्षित नसताना जर धम्मप्रचार केला, प्रशिक्षित नसताना काहीतरी करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला अपयश येणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मृदू वाणी असली पाहिजे आपली, लोकांना जोडणारी वाणी आपली असली पाहिजे, आपलं आचरण, आपली नैतिकता उच्च दर्जाची असली पाहिजे. ही बौद्ध व्यक्तीची जी लक्षणं आहेत ती आपल्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. बौद्ध व्यक्ती हा जोडणारा असला पाहिजे, ब्रिजिंग फोर्स असलं पाहिजे, लोकांना एकमेकांशी जोडणारे. ही जोडण्याची प्रक्रिया आपण करणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून भिक्खूंच्या वरती ही जबाबदारी फार मोठी आहे उपासकांच्या पेक्षा. उपासकांची ही जबाबदारी मोठी आहे, पण भिक्खूंची जबाबदारी उपासकांच्या पेक्षाही अधिकची मोठी आहे. कारण त्यांच्यावरती सगळा धम्माचा डोलारा उभा आहे. आमचा भिक्खू जितका ताकदवर असेल, भिक्खू जितका शीलवान असेल, भिक्खू जितका विद्वान असेल, त्याच प्रकारे आमचा धम्मही चांगला टिकण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. शेवटी मी समारोपाला इतकंच सांगेन की चिकित्सा आपली स्वतःहून आत्मपरीक्षण करणं खूप आवश्यक आहे. मग भिक्खू असो किंवा उपासक असो. एखाद्या उपासकानं एखाद्या भिक्खूचे दोष दाखवले म्हणजे तो आपण त्याला शत्रू मानू नये. उलट त्यानं आपले दोष दाखवले, त्यानं आपल्यावरती उपकार केले असं आपण समजूया. किंवा एखाद्या भिक्खूंनी एखाद्या उपासकाचे दोष दाखवले तर भिक्खूविषयी त्या उपासकांना आडी न ठेवता भंते आपण माझे दोष दाखवले आणि मला वाट मोकळी करून दिली, चांगल्या मार्गाला मला घेऊन गेला, त्याबद्दल त्या भिक्खूंचे आभार मानले गेले. तर हे आपण जर केलं तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं. काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करूया, अन्यथा मी मग थांबतो. एक असा आलेला आहे की वास्तवापासून दूर जाणारी मांडणी आहे. एकही भिक्खू आधुनिक काळात भेटणार नाही. यातून बुद्धांनी स्वीकारलेला बदलाच्या सिद्धांताला धक्का बसतोय. कोणाला तरी टार्गेट करणारी मांडणी नाही. कोणाला टार्गेट करणारी मांडणी नाही, एक अपेक्षा आहे. टार्गेट करणारी मांडणी नाही. बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये जे दिलेलं आहे ते आपण ठरवूया की बाबासाहेबांनी जर भिक्खूंच्या विषयी जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण जगणार आहोत का, त्याप्रमाणे वागणार आहोत का. टार्गेट नाही.
आता पंचशिलाचं पालन जर एखाद्या उपासकाला करायला सांगितलेलं आहे, तर बाबा पंचशिलाचं पालन कर असं एखाद्या उपासकाला म्हणणं म्हणजे ते टार्गेट होत नसतं. त्याच पद्धतीनं विनय पिटकाप्रमाणे भंतेचं आचरण असायला पाहिजे असं म्हणणं हेही टार्गेट होत नसतं. उलट ती शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, अधिकाधिक स्वतःला प्रगल्भ करणारी पद्धत आहे. म्हणजे हळूहळू एक एक टप्पा आपण पुढे जाणं, एक एक टप्पा आपण शिकत जाणं, ही गोष्ट करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण बदलायलाच जर तयार नसू तर मग आपण धम्मिक असू शकत नाही असं मला वाटतं. नाही, काळ बदललेला आहे. काळ बदललेला आहे, ठीक आहे. आपलं कपडे बदलले, वातावरण बदललेलं आहे, नवीन यंत्रणा आलेलं आहे, विज्ञान युग आलेलं आहे, पण मानवी भावभावना त्याच आहेत, त्यामध्ये बदललेलं नाही. एखाद्यानं निंदा केली की माणसाला दुःख होतं, एखाद्याला अपयश आलं की माणसाला दुःख येतं, एखादा माणूस आजारी पडला तरी दुःख होतं. या ज्या इमोशन्स आहेत त्या त्याच आहेत, त्या बदललेल्या नाहीत. बुद्धांनी त्यावरती उपाय सांगितलेला आहे. त्याचबरोबर आज आधुनिक काळाचंही आधुनिक काळाची मदत घेऊन, आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आधुनिक कर्मकांड आलेले आहेत, आधुनिक गंडेदोरे आलेले आहेत, त्याच्यावरतीही प्रबोधन होणं खूप आवश्यक आहे. म्हणून आधुनिक आजही आमचा भिक्खूही आणि आमचे उपासकही आता आधुनिक बनले पाहिजेत, पण आधुनिक मानसिकता असणं खूप आवश्यक आहे. आधुनिक साधनं वापरली पाहिजेत, त्यात काही गैर नाही, पण ते आधुनिक साधनं वापरताना त्या साधनांच्या प्रती आपली अटॅचमेंट आहे की नाही हे पाहणं खूप आवश्यक आहे. जर अटॅचमेंट असेल, जिथं तृष्णा निर्माण होते तिथं दुःख निर्माण होतं, आणि बुद्धांचा मार्ग हा तृष्णेतून मुक्तीचा मार्ग आहे. मग तृष्णेची साधनं जी आहेत, तृष्णा उत्पन्न करणारी साधनं आपण वापरायची की नाही वापरायची हे ज्याच्या त्याच्या विवेकावरती आहे. जर बुद्धांच्या विचारानं आपण जात असू तर आपण निश्चितच तृष्णेच्या वाटेला जाणार नाही, तृष्णेपासून आपण बाजूला होऊ. कोल्हापुरातील भिक्खू नियमाने वागतात का? भिक्खूंनी मोबाईल व गाडी वापरावी का? आता याविषयी मी काय बोलणार नाही. कोल्हापुरातील भिक्खू नियमाने वागतात का? कोल्हापुरामध्ये जे भिक्खू आहेत ते त्यांच्या पद्धतीनं धम्मकार्य करत आहेत. ते त्यांना माहीत आहे ते नियमानं वागतात की नाही वागतात. त्यांच्या जवळ राहिलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यावेळेला ते समजेल की ते वागतात का. ते धम्मप्रचार करत आहेत, त्यांना साधुवाद आहे, पण या प्रकारे प्रश्न विचारून ते एका वाक्यामध्ये उत्तर देण्यासारखं नाही आहे. दुसरी गोष्ट, भिक्खूंनी मोबाईल व गाडी वापरावी का? मी मगाशी जसं म्हटलं की जी साधनं आपण वापरणार आहे त्या साधनातून आपण तृष्णा आपल्यामध्ये निर्माण होईल किंवा आपण त्यात अटॅच होऊ. म्हणजे आपलं ध्येय आहे निब्बाण प्राप्ती, पण निब्बाण प्राप्ती बाजूला होऊन आपण दुसरीकडेच जर वळलो तर अशी साधनं आपण वापरू नयेत असं वाटतं. बुद्धांचे वडील बघा राजे होते. बुद्धांचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. कपिलवस्तूला ते आले. कपिलवस्तूला आल्यानंतर ते पिंडपातासाठी दारामध्ये उभे राहिले आणि राजाला निरोप गेला की तुमचा मुलगा भीक मागत आहे, लोकांच्या दारामध्ये अन्न पात्र घेऊन थांबलेला आहे. शुद्धोधन राजे रथातून आले आणि म्हटले की ही आपली परंपरा नाही, तू राजघराण्यातला आहेस आणि राजघराण्यातला असताना ही लोकांच्या दारामध्ये तू भीक का मागत आहेस. त्यांना ती पिंडपाताची परंपरा माहीत नव्हती. आणि तेव्हा बुद्ध म्हणतायत की राजवंश हा तुमचा वंश आहे, पण आमचा बुद्ध वंश आहे, आम्ही बुद्ध वंशातले आहोत आणि हे आमचं वंश चारित्र्य आहे. हे बुद्धांनी सांगितलेलं होतं. महाराजांकडे हजारो त्यावेळेला रथ असतील, त्यावेळेला तर किती 400-500 भिक्खू असतील बुद्धांच्याकडे. 500 रथ ते देऊ शकले असते, रथात बसा आणि प्रचार करा, पण पुन्हा त्या रथाबद्दल आसक्ती निर्माण झाली असती. रथाचा चाक वाकलं किंवा त्या बैलाला काय झालं, घोड्याला काय झालं, आधुनिक काळामध्ये गाडी पंक्चर झाली, या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्या, या इतर गोष्टींमध्ये अलिप्त न होता ज्या ज्या लोकांच्या आपण संख्या वाढवण्यासाठी नाही, जे लोक संपर्कामध्ये येतील त्या लोकांच्या पर्यंत दुःखमुक्तीचा मार्ग पोहोचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. मोबाईल वापरणं, गाडी वापरणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्याच्या पाठीमागची भावना जी आहे, त्याच्या पाठीमागची जे इंटेन्शन आहे ते इंटेन्शन मात्र धम्मिक असलं पाहिजे असं मला वाटतंय.
आणखी काय प्रश्न असेल तर विचारा. तुमच्या मांडणीतून सध्याच्या भिक्खूंना वागता येईल का? नाही, निश्चितच वागता येईल. म्हणजे आपलं साधं उदाहरण आहे की जेव्हा एखादा व्यक्ती भिक्खू बनतो तर त्याला योग्य प्रशिक्षित करावं आणि प्रशिक्षणाची व्यवस्था आपण गृहस्थी लोकांनी उभा करावी. प्रशिक्षित झाल्यानंतर ते भिक्खू समाजामध्ये येतील, लोकांना ते धम्म देतील. अशा प्रकारे आपल्याला करता येईल. राहुल मोदींचा प्रश्न आहे की म्हणजे नालंदाला ते भिक्खू आले, येताना घोडा, गाढव, हत्ती इत्यादींचा वापर करून भारतात आले. आता ते भारतामध्ये ते वापर करण्यासाठी आलेले आहेत, ठीक आहे. पण प्रत्येक वेळेला ते घोड्यावर बसून एखाद्या गावामध्ये जातील अशातला भाग नाही. मी गेले तरी जाऊ देत, गाडीतनं गेले तरीही जाऊ देत, काही चिंता नाही. फक्त ते धम्मप्रचार करण्यासाठी गेले पाहिजेत. त्या गाडीबद्दल आसक्त असता कामा नाही, तितकंच त्यामध्ये महत्वाचं आहे. कोण कसे वागतात याकडे लक्ष देण्याऐवजी बुद्धांचे तत्वज्ञानाचा किती वापर होतोय याकडे लक्ष द्यावे. बरोबर आहे. म्हणजे बुद्धांचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं ही गोष्ट महत्वाची आहे. पण जो तत्वज्ञान पोहोचवणारा असतो त्याच्याकडे लोक बघत असतात. यासाठी स्वतःला अपडेट आपण ठेवणं ही काळाची गरज आहे. लोक तत्वज्ञानाला बघत नाही. समजा अमित मेधावीने एखादी चूक केली, विनयाचं पालन अमित मेधावीने केलं नाही तर अमित मेधावीचा दोष आहे असं लोक म्हणत नाही, तो धम्माचा दोष आहे असं म्हणतात, तो बाबासाहेबांचा दोष आहे. हे बौद्ध धर्मच तुमचा अशा प्रकारचा आहे. अमित मेधावीने समजा एखाद्याला शिवी दिली तर ते अमित मेधावी एकट्यापुरतं मर्यादित राहत नाही, हे धम्मप्रचार करणारी माणसं शिव्या देतात असं लोक म्हणतात. म्हणून आपल्या स्वतःला कठोर नियम घातले पाहिजेत. म्हणून बुद्धांनी स्वतःला कठोर नियम घातले होते. स्वतःच्या भिक्खूंना त्यांनी कठोर नियम घातले होते की जेणेकरून समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये. अर्थाला अर्थ, व्यंजनाला व्यंजन आणि अर्थाला अर्थ जोडून धम्म प्रकाशित केला पाहिजे. परफेक्ट धम्म लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे, अशा प्रकारची बुद्धांची भूमिका होती. म्हणून हे शिकलं पाहिजे. माझा फोकस काय आहे की हे पाली भाषा शिकून, संस्कृत भाषा शिकून आमच्या भिक्खूंनी त्यामधलं तज्ज्ञ झालं पाहिजे. धम्मामध्ये अनेक वेगवेगळ्या संकल्पना आहेत, अनेक देवलोकांच्या संकल्पना आहेत, अनेक नरक लोकांच्या संकल्पना आहेत. या संकल्पना आज समजून कशा घ्यायच्या. अभिधम्मासारखा आता ग्रंथ आपल्याकडे आहे, तर अभिधम्मामध्ये चित्ताचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, चैतसिक वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेले आहेत. गृहस्थी लोक त्या उंचीवरती जाऊन ते सगळं समजून घेऊ शकत नाहीत. ते आमच्या भिक्खूंनी ते समजून घेतलं पाहिजे. तेवढी डेप्थ त्या खोलीमध्ये ते उतरले पाहिजेत आणि गृहस्थी लोकांच्या पर्यंत हे सगळं जे आहे निसर्ग नियम हे त्यांनी पोहोचवलं पाहिजे असं मला वाटतं. आज जग आधुनिकतेकडे जात आहे, मग जागतिक भिक्खूप्रमाणे भारतीय भिक्खूने आधुनिक होणे आवश्यक नाही का? निश्चितच आधुनिक झालं पाहिजे. प्रश्न आधुनिक होण्याचा नाही, प्रश्न आहे दुःखमुक्त होण्याचा, प्रश्न आहे निब्बाण प्राप्तीचा. काशाय वस्त्र आपण कशासाठी धारण करणार आहे? निब्बाण प्राप्तीसाठी काशाय वस्त्र धारण करणार आहे. तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. भगवंत संबोधींनी मगाशी मला एक पोस्ट पण पाठवली होती की सध्याच्या कोरोनाच्या महामारीत अनेक भिक्खू माघारी फिरत आहेत किंवा आजारी आहेत, उपाशी आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी भारतीय बौद्धांकडे काही उपाययोजना आहेत का? निश्चितच भंतेजी, ही गोष्ट अशी आहे की आपले उपासक आपण एकसंध नाही आहोत. आपल्याकडे ही यंत्रणा नाही आहे. मगाशी मी जसं म्हटलं अशी एक यंत्रणा अशी नाही आहे उभी की आपल्याकडे एकूण भिक्खू किती आहेत किंवा आपल्या संघटना एकूण किती आहेत. एखादा मेसेज पडला तर एखादे भिक्खू आपल्या आजारी तिथं मदत पोहोचेल. ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना ज्यांना माहिती आहे ते लोक मदत पोहोचवत आहेत. पण काही बिचाऱ्यांच्यापर्यंत मदत पोहोचत नाही, त्यांची आपल्याला ओळख नसते, आपल्यालाही त्यांची ओळख नसते. त्यासाठी ही जोडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे, एक लिंकिंग असलं पाहिजे, यंत्रणा असली पाहिजे की एखाद्याचं नाव जरी टाईप केलं फेसबुकला किंवा गुगलला तर त्या भिक्खूच्या डिटेल्स येणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून भिक्खू माघारी फिरणं ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. आजारी भिक्खू आहेत, उपाशी भिक्खू आहेत, त्यांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि भिक्खू जगले, कारण भिक्खू जर जगले तर धम्म जगणार आहे हे निश्चित आहे. म्हणून त्यांच्यासाठीची यंत्रणा उभी करण्यासाठी गृहस्थी लोक कमी पडलेले आहेत हे खरं आहे. पण भिक्खू आणि गृहस्थी या दोघांनी मिळून हे सगळा जे आपला जो रथ आहे तो पुढे नेण्याची गरज आहे असं मला वाटतं.
एखाद्या भिक्षूला प्रश्न विचारावे का, असा एक प्रश्न. निश्चितच भिक्खू लोक त्यासाठीच आहेत, प्रश्न विचारण्यासाठीच. लोकांनी यावं, भिक्खूंना प्रश्न विचारावे आणि भिक्खूंच्याकडून मार्गदर्शन घ्यावं आणि दुःखमुक्त व्हावं, हीच प्रोसेस आहे. त्यासाठी त्यांना प्रश्न विचारलेच पाहिजे. अमित मेधावी यांनी 1 वर्ष भिक्खू बनून आदर्श तयार करावा, शक्य आहे का फक्त बोलण्यापुरते? भिक्खू बनणं ही स्वतःहून निवडलेली गोष्ट असते. म्हणजे ज्याला असं वाटतं की आपण आता या गृहस्थी जीवनामध्ये राहू शकत नाही, अशा वेळेला एखादा व्यक्ती भिक्खू होतो, काशाय वस्त्र धारण करतो आणि तो पुढे जातो. आता अमित मेधावीचा विवाह झालेला आहे, अमित मेधावीला 2 मुलं आहेत. अमित मेधावी नोकरी करतो, त्यामुळं अमित मेधावीला आता भिक्खू बनणं शक्य नाही. फार फार तर श्रामणेर तो बनू शकतोय, धम्मजीवन जगू शकतोय, धम्मप्रचार करू शकतोय. हे फक्त बोलण्यापुरतं नाही, हे आचरणाची गोष्ट आहे. जेव्हा माणूस आतून आचरण करतो तोच माणूस चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. म्हणजे भिक्खू बनला म्हणजेच अमित मेधावी चांगला आहे, नाहीतर तो फक्त बोलतो, अशातला तो भाग नाही. आपण टेक्निकल गोष्टी आपण समजून घेऊया. काशाय वस्त्र, शुभ्र वस्त्र या गोष्टींपेक्षा त्या व्यक्तीचं चित्तमल किती नष्ट झालेले आहेत, तो व्यक्ती लोकाभिमुख किती झालेला आहे, तो करुणावान किती झालेला आहे, तो मैत्रीवान किती झालेला आहे, हे खूप महत्वाचं आहे. समजा मी शुभ्र वस्त्र घातले आणि मी व्यभिचार करत असू, निंदा करत असू, प्राणीहत्या करत असू, तर मग त्याला काय अर्थ राहणार नाही. तीच गोष्ट काशाय वस्त्रधारीच्या बाबतीत पण आहे, हे आपण समजून घेऊया. आणखी काय? ओके. बोलणं खूप सोपे असते. नाही, बोलणे सोपे नसते, लिहिणे पण सोपे नसते. बोलायलाही कष्ट करावे लागतात, आचरण करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. लिहायलाही कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, व्यासन करावा लागतो, अनुभव घ्यावा लागतो. त्यातून अनुभवातून बोलणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. केवळ बोलणं महत्वाचं नाही, तर त्या बोलण्याला एक अनुभव असणं तेही खूप महत्वाचं आहे. त्या बोलण्याला एक तळमळ असणं हेही खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, ठोस काहीच आलं नाही, पण एक गोष्ट मात्र ठोस आहे की काया वाचा मनाची शुद्धी करणं, मन निर्मळ करणं आणि लोकांना दुःखमुक्तीचा उपदेश करणं हे भिक्खूचं कर्तव्य आहे, हे धम्मिक माणसाचं कर्तव्य आहे. ज्याला धम्म समजलेला आहे त्यानं तो इतरांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे. ही एवढी गोष्ट जरी महत्वाची आपल्याला समजली तरी काहीतरी ठोस आपल्याला पोचलं असं मला वाटतंय. तुम्हीही बोलण्यापुरते दिसता. बरोबर, आता बोलणारा माणूस आहे म्हटल्या तो बोलणारा दिसणारच आहे ना. जो बोलतो तोच दिसतो, जो बोलत नाही तो दिसणारच नाही. आणि पहिल्यांदा चित्तामध्ये एखादी गोष्ट उत्पन्न होते हे आपण समजून घेऊया, मग ती वाणीतून व्यक्त होते, माणूस बोलतो आणि मग त्या बोलण्यानंतर तो माणूस कृतीही करतो. म्हणजे टप्प्याटप्प्यानं ही प्रक्रिया चाललेली आहे. भिक्खू संघाची संघटना आहे, किती भिक्खू आहेत हे रेकॉर्ड आहे. चांगली गोष्ट आहे. तुमची अडचण झाली का? नाही अडचण झाली. धम्म चळवळीमध्ये काम करणारे उपासक आणि भिक्खू यांच्यामध्ये एक मत आहे का? कारण वर्षानुवर्ष फक्त आरोप होत आहे जास्त प्रमाणात भिक्खूवरती, असं का? भंते आनंद यांचा प्रश्न आहे. म्हणजे भिक्खूंवरच जास्त आरोप का होत आहेत असं ते म्हणतायत. म्हणजे याचं कारण काय की लोक भिक्खूंना प्रतिनिधी म्हणून बघतायत आणि ते असं समजतायत की एखाद्यानं चिवर घेतलं म्हणजे जणू काही तो एखादा भिक्खू अरहंतच झाला, असं काही लोकांची धारणा असते. त्यामुळं लोक भिक्खूंच्या वरती आरोप करतात की अरहंताकडून ज्या प्रकारे कुठलीही चूक होता कामा नये तशी परफेक्ट पर्सन हे भिक्खू आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्या चुका होऊ नयेत, असं एक धारणा केलेली असते लोकांनी आणि त्यामुळे ते आरोप करतायत. तर ती मिथ्यादृष्टी त्यांनी काढून टाकली पाहिजे. लोक शिकत आहेत,
शिकत 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 हळूहळू आपल्याला स्वतःला परिशुद्ध करत करत भिक्खू पुढे जात आहेत. हे जर एखाद्याच्या लक्षामध्ये आलं तर तो या प्रकारच्या टीका करणार नाही. उलट भिक्खूंना तो मदत करू शकेल, की त्यांना ध्यान शिबिरासाठी जाण्यासाठी मदत करेल, त्यांना अभ्यास करण्यासाठी मदत करेल, ते आजारी असतील तर त्यांना लागणाऱ्या गोष्टी तो पुरवू शकेल आणि त्यांच्या सहवासामध्ये तो राहू शकेल. म्हणून श्रमणांचं दर्शन हे उत्तम मंगल म्हटले, कारण हा श्रमण जो आहे तो विशुद्ध माणूस आहे. म्हणून बुद्धांनी श्रमणांचं दर्शन घ्यावं असं गृहस्थांना सांगितलेलं आहे. प्रत्येक बौद्ध उपासकाने आपल्या भागातील भिक्खूची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी. बरोबर. मांडणीमध्ये गोंधळ झालाय, तुम्ही एका मतावर ठाम नाही, दोन्ही दगडावर हात ठेवून बोलत आहात. दोन्ही दगडावर हात नाहीत, हे संतुलन आहे, बॅलन्स आहे. म्हणजे धम्म चळवळीला उपासकही तितकेच महत्वाचे आहेत आणि भिक्खूही तितकेच महत्वाचे आहेत. कोणी एक महत्वाचा आणि एक गौण अशातला विषय नाही. किमान आपल्या जिल्ह्यातील परिसरातील भिक्खूंची तरी आपण जबाबदारी स्वीकारू शकतो ना, त्यासाठी आपण लोकांना आवाहन करावे. चांगली गोष्ट आहे. आपल्यामध्ये आपल्या भागात जे भिक्खू असतील त्या भिक्खूंना आपण घरी बोलवलं पाहिजे, कार्यक्रमांना बोलवलं पाहिजे, त्यांच्याकडून धम्म समजून घेतला पाहिजे, त्यांना अन्नदान दिलं पाहिजे. या प्रकारे भिक्खू जर लोकांच्या सोबत लोकांमध्ये वावरत राहतील तर काय आपण पाहतो की लोकांना त्यांची चांगल्या पद्धतीची ओळख होईल, लोक त्यांना मदत करू शकतील आणि भिक्खूंचं मार्गदर्शन ते घेऊ शकतील. हे आपण करू शकतो. आधुनिक काळातील भिक्षू कसा ओळखावा? आता हे आपला काळ, आता सध्या आधुनिक काळच सुरू आहे. भिक्षू ओळखण्याचं चिन्ह काय? ते काशाय वस्त्र आहे, मुंडन केलेलं आहे आणि तो बुद्ध धम्म संघाला शरण गेलेला आहे. दशशिलांचं ते आचरण करत आहेत आणि विनयांचं आचरण करत आहेत. अशा व्यक्तीला आपण हे म्हणतो, भिक्षू म्हणतो. डॉक्टर आह साळुंखे यांच्यासारखे कृती न करता तुम्ही फक्त बोलत आहात. चांगली गोष्ट आहे. आह साळुंखे सरांनी काय कृती केली हे जाणकार लोकांना माहीत आहे. म्हणजे आपण कृती कशाला म्हणतो? फक्त रस्त्यावर एखादा माणूस उभा राहिला त्यालाच आपण कृती म्हणणार आहे का? हेही आपण, आपलं आकलन काय आहे त्यावरती ते ठरतं. आपण कृती कशाला म्हणतो? म्हणजे एखादा माणूस मुका आहे, त्यानं एखादा शब्द उच्चार केला तरी सुद्धा ती एक कृती ठरत असते. एखादा माणूस दुःखी आहे, त्याला एखाद्यानं फक्त पाठीवरती हात ठेवला तरी ती मोठी कृती ठरत असते. आणि आह साळुंखे सरांसारख्या माणसानं तर इथल्या बहुजनांना जाग करायचं फार मोठं काम केलेलं आहे. बहुजनांच्या मध्ये आत्मभान पेरण्याचं खूप मोठं काम त्यांच्या वाणीनं आणि लेखणीनं झालेलं आहे. त्यांच्यासारखी उपमा तुम्ही मला देत असाल तर तो माझा गौरव आहे असंच मला वाटतंय. तुमचे बोलणे धम्माचे वाभाडे काढण्यात रस घेते. नाही, धम्माचे वाभाडे काढायचा विषयच नाही ना. उलट धम्मचिंतन झालं पाहिजे. धम्माचे वेगवेगळे पैलू आपण समजून घेतले पाहिजेत आणि सतत चर्चा झाली पाहिजे. भिक्खूंना आर्थिक दान देण्यापेक्षा बुक्स या भोजन पिंडपात दिले पाहिजे हे बोललात. मग भिक्खूच्या आजारपणात सध्याच्या काळात भिक्खूच्या उपासमारीमध्ये भिक्खूंनी काय करावे? नाही, हे आत्ताच्या उपासमारीच्या, आत्ताच्या कोविडच्या काळाविषयी मी बोलत नाहीये. ज्या वेळेला जी गरज आहे ती आपण देणं खूप आवश्यक आहे, त्यात काय हरकतच नाही. जे आता भिक्खू आपले आजारी आहेत त्यांना गुगल पे वरून, पे फोन वरून जागोजागी लोक पैसे गोळा करत आहेत, अन्नदान देत आहेत. या गोष्टी सुरूच आहेत. इतर वेळच्या गोष्टी मी सांगत आहे. पुढचा प्रश्न आहे, त्यांनी धम्म स्वीकारला नाही. आता धम्म स्वीकारावा की नाही स्वीकारावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. धम्म स्वीकारण्याला आपण कोणत्या अर्थानं घेतो हेही आपण समजून घेऊया. म्हणजे शीलवान एखादा व्यक्ती आहे, शुद्ध आचरण करणारा आहे, बुद्धांना मानणारा आहे आणि त्यानं औपचारिक जर धम्म स्वीकारलेला नाही तर त्याला आपण धम्म स्वीकारला नाही असं एका अर्थानं म्हणू शकतो. पण धम्मामध्ये आचरण महत्वाचं मानलं गेले. आचरणाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर अनेक लोक तुम्हाला असे दिसतील की त्यांच्यामध्ये आपल्याला धम्म दिसतो, त्यांच्यामध्ये करुणा दिसते, त्यांच्यामध्ये मैत्री दिसते. अशी समाजामध्ये अनेक विविध जाती धर्माचे लोक आपल्याला सापडतील की त्यांच्यामध्ये आपल्याला हे दिसेल. आणि आह साळुंखे सरांच्या संदर्भात तर मी म्हणेल की त्यांनी त्रिपिटकाचं चिंतन करून सर्वोत्तम भूमिपुत्र सारखा ग्रंथ लिहिला. बाबासाहेबांनी बुद्धन त्याच्या धम्ममध्ये असा प्रश्न केलेला आहे की बुद्धांनी काय सामाजिक संदेश दिला की नाही.
आणि सर्वोत्तम भूमिपुत्र जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा त्यामध्ये तुम्हाला दिसेल की बुद्धांनी सामाजिक संदेश काय दिला, तो सामाजिक संदेश त्यामध्ये आपल्याला दिसेल. ही गोष्ट समजून घेऊया. साळुंखेनीच असं म्हटलंय, बुद्ध हृदयात, बुद्ध मस्तकात, बुद्ध आशयात अस्तित्वाच्या, बुद्धांच्या स्पर्शाने मनाला फुलोरा, जीवाला निवारा सदोदित. हे त्यांचं जे काव्य आहे ते सगळं काय सांगून जातं. त्यांनी जे सर्वोत्तम भूमिपुत्र लिहिलं त्याच्या पहिल्याच पानावर बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी असं लिहिलेलं आहे. बुद्ध धम्म संघाला जो माणूस शरण गेला तर त्याला तुम्ही बौद्ध म्हणा अथवा न म्हणा, काही आपल्याला फरक पडत नाही, पण धम्मिक तरी आपण त्यांना म्हणू शकतो. माझ्या दृष्टीनं ते बौद्धच आहेत, पण औपचारिक बौद्ध म्हणा जरी नसले तरी अनौपचारिक रीतीनं ते बौद्धच आहेत. आधुनिक काळात आधुनिक साधने वापरावीत की नाही, निश्चितच वापरले पाहिजेत. आत्ताच आपण झूम ॲप वापरत आहोत किंवा फेसबुक वापरत आहोत, पण या साधनाचा वापर करून इथं आपण लोकांना नॉलेजेबल बनवत आहोत, ज्ञान देत आहोत, लोकांना सन्मार्गाकडे नेत आहोत, लोकांच्या मध्ये एक चिकित्सा निर्माण करत आहोत. असा वापर करणं खूप आवश्यक आहे. साधनांचे वापर ज्या त्या माणसाच्या मानसिकतेवर ठरतात, आणि बुद्धांचा जो धम्म आहे तो माणूस आणि माणसाचे मन यावरच तो काम करतोय. साधन हातामध्ये आहे, पण त्या साधनाचा वापर कसा करावा हे धम्म सांगतोय. त्यामुळे आधुनिक साधनं वापरलीच पाहिजेत, आपण आधुनिक असलंच पाहिजे, पण त्या आधुनिकतेमधून आपण मात्र तृष्णेकडे जाता कामा नये, आपण आसक्तीकडे जाता कामा नये, आपण दुःखाकडे जाता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणखी काय? नाही, आधुनिक काळातील भिक्खूने गाडी, फोन, संगणक याचा वापर करू नये का? आणि भिक्खूंना आजच्या काळात काही विशेषतः भारतीय भिक्खूंना आर्थिक दान देऊ नये का? निश्चितच भिक्खूंच्या हातामध्ये दान देण्यापेक्षा एखादी ट्रस्ट करा उपासकांची, ते लोक विहार बांधू देत, भिक्खूंच्यासाठी ग्रंथालय बांधू देत. भिक्खूंच्या वरती आपण अधिकची जबाबदारी देऊ नये असं माझं मत आहे. भिक्खूंचं जीवन जे आहे ते धम्मचिंतनामध्ये त्यांनी घालवावं, ध्यान साधनेमध्ये त्यांनी घालवावं, दुःखमुक्त, स्वतःला दुःखमुक्त करण्यासाठी त्यांनी वेळ द्यावा, जेणेकरून ते इतरांना दुःखमुक्त करतील. त्यांना आपण जर या पैशांमध्ये गुंतवलं, त्यांना इमारतीच्या बांधकामामध्ये जर गुंतवलं, तर त्यांचं जे गोल आहे की निब्बाण प्राप्तीसाठी मी काश्या वस्त्र धारण करतो, ते ध्येय बाजूला पडेल ही भीती आहे. त्यासाठी या गोष्टींची आपण काळजी घेऊया असं मला वाटतं. कोल्हापुरातील भिक्खूंच्या मोबाईल व गाडी वापराला विरोध का? नाही, विरोध असा नाहीये. गाडी असेल किंवा मोबाईल असेल, त्या गाडीमुळे धम्मप्रचार झाला पाहिजे, मोबाईलमुळे धम्मप्रचार झाला पाहिजे, या प्रकारच्या अपेक्षा आपण व्यक्त करू शकतोय. चारिका करणं, लोकांच्या दारामध्ये जाणं, यानं जितका प्रभाव पडणार आहे त्या प्रकारचा प्रभाव जर पडत असेल तर चांगली गोष्ट आहे. सध्या आपण आपल्या भागातील भिक्खूंना कशा प्रकारे मदत करत आहात? आता या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भागात भिक्खू आहेत, ते त्या एका भागामध्ये धम्मप्रचार वगैरे करतायत, आम्ही एका वेगळ्या भागामध्ये धम्मप्रचार करत आहोत. वेगवेगळ्या प्रकारची कामं सध्या सुरू आहेत. ट्रस्टमधील पैसे उपासकच गायब करतील मग काय? नाही, उपासक गायब करतील. आता हे उपासकांच्या वरती, म्हणून तर धम्माची गरज आहे ना. लोक एकमेकांना फसवू नयेत, चोरी करू नयेत, म्हणजे आदिंना दाना वेरमणी करू नयेत, म्हणून तर धम्म आहे. ट्रस्टमध्ये जर धम्मिक माणसं आपण घेतलीत तर ते मात्र पैशाचे असे व्यवहार करणार नाहीत. आणि म्हणून आपण सातत्यानं लक्षात घेऊया, ज्याच्या डोक्यामध्ये धम्म नाही, ज्याच्या हृदयामध्ये धम्म नाही, ज्याच्या मनामध्ये धम्म नाही, मग तो कोणीही असो, तो पैसे गायब करणार, फ्रॉड करणार, खोटं सांगणार, लोकांची फसवणूक करणार. ते काय उपासकच पाहिजेत अशातला काय भाग नाहीये. तो कोणीही असो, माणूस आहे, माणसाच्या मनामध्ये विकार आले की तो काहीही करू शकतो. त्या विकारांना बाजूला करायचं आहे, त्या ईर्षेला, मत्सराला, तृष्णेला, क्रोधाला बाजूला करायचं आहे. ती जी हाव आहे ती हाव बाजूला करायची आहे. म्हणून तर साधेपणाचं जीवन जगणं जे आहे, भिक्खूंच्यासाठी साधेपणा जो बुद्धाने दिला घालून, तो त्यासाठी घालून दिलेला आहे.
उपासकांनाही बुद्धांनी जे उपदेश केला त्यामध्ये पैसे मिळवायला सांगितले उपासकांना, पण त्या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करायला सांगितलेला आहे. त्या पैशातून दान इतरांच्यासाठी काही मदत करायला सांगितलेली आहे. म्हणजे स्वतः मिळवलेल्या पैशात सुद्धा इतरांची भागीदारी आहे, अशा प्रकारच्या सूचना गृहस्थांच्यासाठी पण दिलेल्या आहेत. दुसऱ्या संघटनेमध्ये काम करता म्हणून टीका चालू आहे का? मी आता सध्या तरी मी सगळ्या संघटनांमध्ये काम करतोय. जो धम्माचं काम करतोय त्या संघटनेमध्ये मी आहे, आणि त्या संघटनेचे मित्रही सध्या त्या मित्रांमध्ये मी वावरतोय. बुद्धी सोसायटी आमचीच आहे, बामसेप आमचंच आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघ आमचाच आहे, भिक्खू संघ आमचाच आहे, सगळेच लोक आमचे आहेत, या प्रकारची भूमिका घेऊन जात आहे. पण हे जात असताना एकमेकांना मदत करण्याची भावना आहे. कुणाचं काही चुकत असेल तर त्यांना सांगावं, माझं काही कोण चुकत असेल तर ते लोक मला सांगतात. हे एकमेकांना अपडेट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मदत काहीच न करता टीका करणे योग्य आहे का? कशी मदत केली पाहिजे? जी शक्य आहे मदत, बाबासाहेबांनी एक चांगला बौद्ध, केवळ चांगला बौद्ध असण्यापेक्षा धम्मप्रचार आणि प्रसार केला पाहिजे ही गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट नजरेसमोर ठेवून धम्मप्रचाराचं काम करणं सध्या सुरू आहे. जिथं शक्य आहे, मोबाईलवरती शक्य आहे, प्रत्यक्ष विहारामध्ये जाऊन शक्य आहे, प्रत्यक्ष लेण्यांवरती जाऊन शक्य आहे. जिथं जिथं जे शक्य आहे त्या प्रकारची मदत करणं समाजाला हे सुरू आहे. आपल्या कुवतीनुसार सुरू आहे. आपण काय अनाथपिंडकासारखे मोठे नाही आहोत, इतके लॉर्ड नाहीत, पण आपली जेवढी कुवत आहे त्या कुवतीनुसार सध्या काम करणं सुरू आहे. म्हणजे एक पाऊल जरी धम्माच्या दिशेनं आपण पुढे नेत असू तर ते मला महत्वाचं वाटतंय. ठीक आहे, मांडणी लांब गेलेली आहे, आता आपण थांबूया. सब्ब पापस करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. म्हणजे कोणतंही पाप न करणं, कुशलाचं संपादन करणं आणि स्वचित्ताची शुद्धी करणं ही बुद्ध शिकवण आहे. आणि या बुद्ध शिकवणीचा अनुसरण करून बुद्ध शासन वृद्धिंगत ठेवावं, ही जबाबदारी भिक्खूंचीही आहे आणि उपासकांची आहे. दोघांनीही एकमेकांच्या हातामध्ये हात घालून, एकमेकांची चिकित्सा करून, एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करून हे धम्मशासन जे आहे, हे बुद्ध शासन जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकवावं, याच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण मला ऐकून घेतलं, तितका वेळ बोलायची संधी दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.